अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दम्। नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनाम्। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपम्। सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलम्। गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं। कल्पद्रुमो इहेष साधुवृन्दानुसेवितः। दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। जितेन्द्रियगणाग्रणिरभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णः स्वयं। करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। सगळ्यांनी म्हणून प्रार्थना करूया। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं। गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियम्। भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी। अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वर्धते चिरम्। सगळ्यांच्या परिपाठातला श्लोक। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवेभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्। तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। गोपाल कृष्ण भगवान की जय। 2 मिनिट भगवान श्री पुरुषोत्तमांच्या नावाचा जय जयकार आजच्या कथेकडे वळायचं।
वासुदेवाय। ओम नमो भगवते म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। म्हणा ओम नमो, आपण आपापल्या घरात म्हणायचं वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे। वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना
भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि हाच व्हिडिओ पुन्हा YouTube वरती बघणाऱ्या दत्त भक्तांना, गुरु भक्तांना, सद्गुरु भक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, 3 वर्षांनंतर येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्तानं प्रतिदिन काही ना काहीतरी निरूपण चिंतन रूपानं घडावं या हेतूनं रोज संध्याकाळी एक अर्धा पाऊण तास 1 तास भगवंत नामाचं संकीर्तन घडावं, त्यांच्या लीलांचं गायन घडावं या शुद्ध हेतूनं आपण रोज या ठिकाणी जमतोय. पुरुषोत्तम मास चालू आहे आणि या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं जसं लॉकडाऊनच्या काळामध्ये सुखसंवाद माला आपण 63 दिवस सलग केली, तसं सुखसंवाद मालेचा हा दुसरा भाग, दुसरं सत्र या स्वरूपामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं आपण रोज एकत्र जमतोय. आपल्या सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या ठिकाणी वंदन करतो. या चराचराला व्याप्त असलेल्या अणु रेणू कणाकणाला व्याप्त असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो आणि आजच्या दिवशीच्या निरूपणाला किंबहुना आजच्या दिवशीच्या सेवेला प्रारंभ करतो. गेले 2-3 दिवस आपण दशमस्कंधावर येण्याच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी पाहिली. पहिल्या स्कंदात काय आलं, दुसऱ्या स्कंधामध्ये काय आलं, तिसऱ्या स्कंधात काय आलं, चौथ्या स्कंधात काय मांडलंय, 5व्या स्कंधात काय मांडलंय, असं क्रमाने पाहता 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 8 स्कंद झाले, 9 स्कंद झाले. आणि 9व्या स्कंधाचं वर्णन करताना काल मी आपल्या पुढे सांगितलं की सूर्यवंश आणि चंद्रवंश याची सविस्तारानं उकल भागवतकारांनी केली. अर्थात राजा परीक्षितानंच त्या दृष्टीनं प्रश्न विचारला होता. कालचा भाग ज्यांनी पाहिला नसेल, फेसबुक लाईव्ह ज्यांनी अटेंड केलं नसेल, त्यांच्या माहितीसाठी, म्हणजे काल जे नव्हते या सत्रामध्ये, त्यांना या कथेचं सुसूत्रता लागावी म्हणून अगदी अवघ्या 1 ते 1.5 मिनिटात सांगतो. कालच्या दिवशी आपण श्रीमद भागवताची 10 लक्षणं काय आहेत त्याच्यावरती थोडीशी चर्चा केली. मन्वंतर म्हणजे काय, ईशानुकथा म्हणजे काय, उती म्हणजे काय, सर्ग म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय, पोषण म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, आणि सर्वात शेवटचा विषय सांगितला होता 10वा, त्याचं नाव आश्रय. ते आश्रय म्हणजे काय, या 10 पद्धतीनं श्रीमद भागवताची 10 लक्षणं दुसऱ्या स्कंदाच्या 10व्या अध्यायामध्ये वर्णन करून ठेवलेली, त्याच्यावरतीची चर्चा कालच्या निरूपणातल्या शेवटच्या टप्प्यात आपण पाहिली. पण त्याच्या आधी मी आपल्याला मृत्यू या विषयावरती, त्या मृत्यूला आपण कसे घाबरतो आणि त्याच्यावरचा उपाय, मृत्यूला घाबरून मृत्यू आपल्याला सोडणार नाही आणि म्हणून त्याच्यावरची चर्चा आपल्याला पाहत असताना तक्षकाची, आणि तो मांत्रिक एक येतो, त्याची गोष्ट मी आपल्याला कालच्या दिवशी सांगितली की तो मांत्रिक का गेला परत. याचं कारण त्याला कळलं, आता मला जाऊन फक्त उपयोग नाहीये राजाला उठवण्यात, कारण राजा मुळातच स्वस्वरूपामध्ये विलीन झालाय शुकदेवांच्याकडनं कथा ऐकून. अशा आशयाचं निरूपण कालच्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं. जर तुम्हाला उत्सुकता असेल, गोडी असेल की बुवा काय सांगतायत, मांत्रिक कुठला मांत्रिक उठवणार होता, उत्सुकता असेल तर या श्रीपाद श्रीवल्लभ पेजवरती तुम्ही कालच्या दिवशीच्या पेजवरती व्हिडिओमध्ये जा आणि तो व्हिडिओ क्लिक करा. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर त्याचा उलगडा होईल. आत्ता ते सांगत बसण्यात परत वेळ घालवणार नाही.
फक्त सांगितलं सुसूत्रता यावी म्हणून की तो मांत्रिक परत का गेला. पैशाच्या लालसेनं आलेला, उठवणार होता राजाला, परंतु तक्षकानं सांगितलं की बाबा मीच जाऊन आता फक्त फॉर्मॅलिटी करणार आहे, मीच जाऊन फक्त आता एक काय म्हणूया औपचारिकता साजरी करून येणार आहे त्याला मारण्याची. आता तो मरणार नाहीये, तो मरणार आहे, तो फक्त शरीरानं मरणार आहे. त्याचं काम झालंय, तो परब्रह्म स्वरूपात विलीन झालाय हे त्याला त्या तक्षकानं सांगितलं त्या मांत्रिकाला, म्हणून तो मांत्रिक परत गेला. ही उत्सुकता आपल्याला जर वाटत असेल तर आपण कालचा एपिसोड पुन्हा प्ले करून बघा. आपल्याला फेसबुक पेजवरती या श्रीपाद शिवल्लभ पेजवरती दिसेल. बऱ्याच जणांनी आज प्रश्न विचारलेत की हे व्हिडिओ आम्हाला कसे बघायला मिळतील. तर पुन्हा निराळं काही सांगायला नको की ते पेज जे आहे ते लाईक केलं, त्याला फॉलो नावाचं बटन असतं ते एकदा जर दाबलं तर आपल्याला नोटिफिकेशन मिळत जात राहतात. आणि जर इथे चुकलं तर विवेक स्पेस बुवा स्पेस गोखले असं जर यूट्यूबवर टाकलं तर यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्हाला सगळे व्हिडिओ, थोडा वेळ लागेल परंतु ते आपल्याला निश्चितपणानं उपलब्ध होतील. जसे 63 दिवसाचे सुखसंवाद मालेचे उपलब्ध आहेत तसं या अधिक मासाच्या निमित्तानं होणाऱ्या या सत्राचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला निश्चितपणानं आपल्याला उपलब्ध होतील. म्हणजे काल निरूपणामध्ये एक टप्पा आपल्याला श्रीमद भागवताच्या अनुषंगाने सांगताना सांगितला, मग श्रीमद भागवताची 10 लक्षणं आपल्याला सांगितली. मग 9व्या स्कंदामध्ये काय काय झालं तिथपर्यंतची चर्चा आपण ऐकली. आणि रामायण पण काल आपल्याला जाता जाता धावतं का होईना पण रामायण पण सांगितलं. रामायणाची कथा झाल्यानंतर सूर्यवंशातल्या सगळ्या राजांची गोष्ट विवरण केल्याच्या नंतर या परीक्षितानं प्रश्न विचारलाय शुकदेवांना, शुकमहामुनींना. महाराज, शुकाचार्यांनी काल त्याला प्रश्न विचारला की मृत्यूवर बिभेषितन राजन मृत्यूर भीतन न मुंचते. तू मृत्यूला घाबरलास म्हणून मृत्यू तुला सोडणार नाही. त्यापेक्षा मी जर तुला आता अशी जर काही गुटिका दिली कृष्ण नामाची, कृष्ण कथांची, की ज्याच्यामुळे तू मरशील पण शरीरानं पण मुक्त होशील, तो कृष्ण स्वरूपापाशी जाऊन मोकळा होशील, तिथेच जाऊन चिकटशील, तिथे जाऊन स्थिर होशील, अशी जर काही योजना तुझी केली तर, म्हणजे तुझं मरणाविषयीचं भीती तीच काढून टाकली तर, तो म्हणाला चालेल. आणि मग त्या दिव्य सत्संगाला सुरुवात झाली. इथपर्यंतचा विषय गेला 2-3 दिवस आपण पाहिलाय. आता आपल्याला या पुण्य पावन अशा पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं हा जो आपला आत्ता वेळ चाललाय ना, हा अतिशय सत्कारणी असा वेळ आहे. या वेळेमध्ये आपण भगवान श्री पुरुषोत्तमांच्या गोपाल कृष्णांच्या दिव्य लीलांचं अवगाहन करणार आहोत. कीर्तन रूपानं, वक्ता रूपानं जरी मी इथे बसलेलो असलो तरी, श्रोता रूपाने आपण आपापल्या घरात बसलेले असलात तरी, वक्ता आणि श्रोता मिळून आपल्याकडनं भगवान श्री पुरुषोत्तमांची ही सेवा श्रवण कीर्तन रूपानं घडते. आणि हा काळ आपल्या हातून अत्यंत महत्वाचा असा, उपयुक्त असा श्री दत्तचरणी, श्रीकृष्णचरणी अर्पण करायचा आहे. मी काल बोलताना, सांगता करताना असं म्हणालो होतो की सगळ्या पुराणांचं सार जर काही असेल, सगळ्या पुराणांचं जर सार काही असेल तर ते सार म्हणजे श्रीमद भागवत हे महापुराण आहे. आणि त्या श्रीमद भागवत या महापुराणाचं जर सार काही असेल, म्हणजे त्याच्यात पुन्हा आणखीन वर्गीकरण करायचं झालं, त्याच्यात आणखीन आयसोलेटेड काही करायचं झालं, तर सगळ्या 18 पुराणं एकत्र घेतली. त्या 18 पुराणापैकी भागवत हे एकमेव पुराण असं आहे की जे सगळ्या पुराणाचं सार आहे, त्यातल्या त्यात महत्वाचं. या 18 पुराणात सर्वात महत्वाचं श्रीमद भागवत महापुराण आहे. श्रीमद भागवत हे महापुराण जर आपण काढलं तर त्या भागवत या महापुराणामध्ये 12 स्कंध म्हणजे 12 स्कंध आले, असं म्हणूया 12 मोठे फोल्डर आले. एका फोल्डरमध्ये परत सब फोल्डर आहेत, म्हणजे एका स्कंदामध्ये अनेको अध्याय आहेत. असे 9 अध्याय पूर्ण झाले. 10वा स्कंद हा कृष्ण चरित्रामृतासाठी आहे. 9 स्कंदांमध्ये काय काय झालं, स्कंद म्हणजे 9 फोल्डरमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला ओझरतं का होईना पण सांगून ठेवलंय. हा जो 10वा स्कंद आहे तो एक. 11वा स्कंद, ज्या 11व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांचा आणि उद्धवांचा संवाद आलेला आहे, तो पण खूप वाचनीय आहे. धर्मराजाचा संवाद आलेला आहे, तो खूप वाचनीय आहे.
एकनाथ महाराजांसारख्या अधिकारी महापुरुषांनी, महाराष्ट्रातले अधिकारी सत्पुरुष शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांना 10व्या स्कंदावरती कृष्ण लीलांवरती लिहावं असं वाटलं नाही. त्यांनी ते लिहिण्याचा मोह टाळला. बघा मी काय सांगतोय. नाथांसारख्या अधिकारी सत्पुरुषांनी देव कसे जन्माला आले, देवानी काय बाललीला केल्या, मित्रांबरोबरचा वेळ कसा घालवला, शिकायला तिकडे उज्जैनी नगरीत कसे गेले, मग परत इकडे कसे आले, कंसासारख्याला कसं मारलं, ते लहानाचे मोठे कसे झाले, राजकारणी कृष्ण कसे झाले, ते पुढे राजे कसे झाले, यात वेळ घालवलाच नाही. 10व्या स्कंदावरती वास्तविक त्यांना लिहिता आलं नसतं का? आलं असतं, पण त्यांनी त्याच्यावरती लिहिण्यात वेळ घालवला नाही. मग एकनाथ महाराजांच्या लेखणीने वेळ कुठे घालवला? याचं उत्तर जर आपण शोधाल तर आपल्या लक्षात येईल श्रोते हो, नाथांसारख्या अधिकारी सत्पुरुषांनी आपल्या लेखणीचा वेळ जो घालवला तो वाराणसीला बसून, त्या जागी मी जाऊन आलोय. 2017 साली गेलो होतो. त्यावेळेला जायचं होतं खरं एके ठिकाणी, परंतु पंचगंगा घाटावरती आमच्या एका नातेवाईकांकडे जायचं होतं. पण तो मधला जो एक रस्ता होता तो बंद होता. ती दत्त महाराजांची कृपाच समजायची त्यावेळेला. आणि जायचं होतं एका रस्त्याने, पण तिथे मधला रस्ता बंद असल्यामुळे डावीकडे वळलो आणि सहज जाता जाता ती शिडी चढताना लिहिलं की महाराष्ट्रातले संत एकनाथ इथे 1.5 वर्ष राहिले ती जागा आहे. म्हणून तिथे बोर्ड पाहिला, आत गेलो. शाळीग्रामाची दत्तात्रेयांची बसलेली अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे श्रोते हो. एक गाय अशी पुढे बसलेली आहे. एक छोटासा चौक आहे. एक ब्राह्मण होता, तो पूजा करत होता. समोर तुळशी वृंदावन होतं. मी एक अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी जाऊन बसलो आणि त्या ठिकाणी जाऊन भगवान दत्तात्रेयांच्या त्या दिव्य अशा मूर्तीचं स्मरण आणि दर्शन. तर नाथांनी ज्या ठिकाणी प्राकृतामध्ये श्रीमद भागवत लिहिलं ते उद्धव आणि गोपालकृष्णांच्या संवादाचं लिहिलं. जे जे प्रश्न विचारले गेले त्या त्या प्रश्नांना जी जी उत्तरं दिली गेली, त्या उत्तरं, ती आध्यात्मिक चर्चा ही एकनाथांसारख्या महान अधिकारी सत्पुरुषांनी तुमच्या माझ्या पुढे ठेवली. तत्वात्मक चर्चा जी आहे ती ठेवली. बाललीलांमध्ये नाथ रमत बसले नाहीत. त्याचा खुलासा त्यांनी गवळणींमध्ये केलाय. त्याचा खुलासा त्यांनी आणखीन अन्य आपल्या साहित्य प्रकारात केलाय. परंतु एकनाथ महाराजांसारख्या अधिकारी महापुरुषांनी भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा झालेला संवाद 11व्या स्कंदावरती टीका म्हणून ते एकनाथी भागवत प्रसिद्धीला आलं. 12व्या स्कंदामध्ये असं म्हणूया की पुढे काय काय होईल, कशा कशा पद्धतीनं काय काय घटना घडतील, एकंदरीत सगळ्याचा घेतलेला गोषवारा, छोट्या छोट्या गोष्टींचा बाबत केलेले खुलासे, आणि तो 12वा स्कंद अतिशय छोटासा आहे. म्हणजे संपूर्ण पुराणांचं जर सार काही असेल तर ते श्रीमद भागवत. त्या भागवताचं जर सार काही असेल तर तो दशमस्कंद. त्या दशमस्कंदामध्ये 2 भाग आहेत. एक पूर्वार्ध ज्याच्यामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या बाललीला आलेल्या आहेत, आणि उत्तरार्ध ज्याच्यामध्ये भगवान गोपाल कृष्ण लहानाचे मोठे झाल्यानंतर त्यांनी जो दिग्विजय केला त्याचं सगळं यथार्थ वर्णन केलेलं आहे. किंबहुना त्यांचा गृहस्थी जीवनाचा प्रवास म्हणूया. म्हणजे त्याच्यानंतर ते कसे लहानाचे मोठे झाले, त्यांनी कसा पुरुषार्थ केला, त्यांचा विवाह उपरांत त्यांच्या काय म्हणूया प्रापंचिक गोष्टींची चर्चा. मग सुदामजींची गोष्ट आली आहे, रुक्मिणी स्वयंवर वगैरे, हे सगळ्या ज्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत या सगळ्या उत्तरार्धात आलेल्या आहेत. पूर्वार्धामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला त्या फार महत्त्वाच्या. म्हणजे त्या दशमस्कंद हा त्याचं सार. त्या दशमस्कंदातला पूर्वार्ध हा आणखीन साराचा विषय, आणि त्याच्यामध्ये सुद्धा गोपीगीत हे आणखीन सार. म्हणून या पवित्र अशा पुरुषोत्तम काळामध्ये, पुरुषोत्तम मासाच्या पवित्र अशा या काळामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांचं स्मरण त्याच शब्दाचा आधार घेऊन, गुण गायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी. हा काळ जरी यंदा अधिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठे 3 दिवस, कुठे 5 दिवस, नवी मुंबईला 7 दिवस दत्तकथा होणार होती, गरुडेश्वरला 3 दिवस कार्यक्रम होणार होता, कोकणात कुठे कुठे जायचं होतं, हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ठरलेले कार्यक्रम 6-6, 8-8 महिने जरी आधीचे ठरले असले तरी कोरोना काळामुळे हे सगळंच रद्द झालं. आणि हे जरी रद्द झालेलं असलं तरी सुद्धा या माध्यमातून का होईना
पण आपण काही ना काहीतरी वेळ हा परमेश्वर चिंतनामध्ये घालवूया. ईशानुकथा, जी भागवताची 10 लक्षणं काल सांगितली, त्यात ईशानुकथा, परमेश्वराच्या दिव्य अशा लीला, त्या दिव्य लीलांचं स्मरण करण्यात घालवूया. या एका शुद्ध हेतूनं जमलेले तुम्ही मी आपण सगळे हा काळ पुरुषोत्तमाच्या कृपेनं साजरा करूया, त्याच्या लीला श्रवण करण्यात आणि त्याचं संकीर्तन करण्यात. बघा काय गंमत आहे. सूर्यवंशाची यादी वाचून दाखवली, त्यातल्या सगळ्या राजांची नावं सांगितली गेली श्रीमद भागवतामध्ये. मग यानंतर कुठला राजा झाला, त्याला किती मुलं होती, अक्षरशः एखादा इतिहास म्हणावा त्या इतिहासाप्रमाणे, त्यावेळच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे ते राज्य कुठलं होतं, त्या राज्याचं, त्या प्रदेशाचं नाव काय होतं, त्या राजाचं नाव काय होतं, त्याला किती मुलं होती, त्याला किती मुली झाल्या, मग कुठली मुलगी कुठल्या राजाला दिली, कुठला राजा पुढे काय काय त्यानं केलं, त्या मुलाचा मुलगा कोण झाला, अशी अनेक वंशावळ ही सूर्यवंशातली सविस्तारानं वर्णन केली. मग चंद्रकुळाविषयी सांगा म्हणल्यानंतर, त्याविषयी सगळं सांगितल्यानंतर, मी काल बोलताना आपल्याला सांगितलं होतं, इथे शुकदेव सांगताय, देवरक्षितया लब्धा नवचात्र गदादया वसुदेव सुता नष्टा वादधे सहदेवया. हे राजा परीक्षिता, देवरक्षिता म्हणून जी झाली तिच्यापासून 9 पुत्र झाले. धर्माने जसा 8 वसूंना जन्म दिला, अष्टवसू, तसं वसुदेवांनी सहदेवापासून पुरुविश्रुत इत्यादी 8 पुत्रांना जन्म दिला. वसुदेवांना देवकीपासून 8 पुत्र झाले. वसुदेवांना देवकीपासून 8 पुत्र झाले. भागवतकार म्हणतात, पुरुविश्रुत मुख्यांस्तु साक्षात धर्मो वसूनिव वसुदेवस्तु देवक्यामष्टपुत्रा नजी जनत. 8 पुत्रांची जन्माला घातलं वसुदेवांपासून, वसुदेवांनी देवकीपासून. कीर्तिमान कोण कोण होता तो, कीर्तिमंतम, कीर्तिमंतम सुषेणंच भद्रसेन मुदारधीः. मग रुजुम संमर्दनम भद्रम संकर्षण महीश्वरम. भागवतकार सांगतात, ते म्हणतात कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, रुजू, संमर्दन, भद्र, शेषावतार श्री बलराम आणि 8वा पुत्र म्हणजे स्वतः श्री भगवान होते. आणि तुझी आजी ती भाग्यशाली सुभद्रा ही सुद्धा वसुदेवांचीच कन्या होती. हे सगळं वर्णन 9व्या स्कंधाच्या शेवटाकडे येतं. आणि आता श्रोते हो, तो जो राजा आहे परीक्षित, त्याचे कान त्याने असे टवकारलेत आणि तो म्हणतो, महाराज आत्तापर्यंत तुम्ही मला संपूर्ण 1ल्या स्कंदापासून 9व्या स्कंदापर्यंत सगळं वर्णन करून सांगितलं, इत्थंभूत माहिती सांगितलीत. आता खरं सांगू का, आता माझे रोम जागृत झालेत. कशासाठी? ज्याच्या कृपेमुळे मी वाचलो, ज्याच्या कृपेमुळे मी वाचलो, मी जगलो, मी श्वासानंतरचा हा श्वास घेतोय, ते माझे भक्तवत्सल भक्ताभिमानी गोपाल कृष्ण महाराज, ते कसे जन्माला आले त्याबद्दल सांगता का? श्रोते हो, तो जसा उत्सुक आहे कृष्ण कथेसाठी, तसे आपण सुद्धा उत्सुकता वक्ता आणि श्रोता मिळून आपण करूया. आपण सुद्धा शुकदेवांना प्रश्न विचारूया, महाराज भगवान गोपाल कृष्ण कसे जन्माला आले, पुरुषोत्तम कसे जन्माला आले, आम्हाला जरा सांगता का? आपण त्या श्रीमद भागवत या दिव्य ग्रंथाला शरण जाऊया. श्रीमद भागवतकार आपल्याला काय काय मार्गदर्शन करतात त्याचा आस्वाद घेऊया. प्रसंग असा घडला, आता आपण 10व्या स्कंदामध्ये प्रवेश करूया सगळेजण मिळून. तत्पूर्वी 2 क्षण, अगदी मोजून 2 क्षण, एक मानसिक दृष्ट्या वातावरण निर्मिती व्हावी म्हणून पूर्णतः लक्ष इकडे तिकडे गेलं असेल तर पूर्णतः लक्ष आता भगवान श्री महाविष्णूंच्या ठिकाणी स्थिर व्हावं, श्री नारायणांच्या ठिकाणी स्थिर व्हावं. म्हणून प्रार्थना करूया. मी आधी म्हणतो, आपण आपल्या आपल्या घरात बसून माझ्या मागे म्हणा.
गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, म्हणा श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोपाल कृष्ण भगवान की जय। कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययोः राज्ञां चोभय वंशानां चरितं परमाद्भुतं। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजा म्हणतो, महाराज कथितो वंश विस्तारो, शुक महामुनी तुम्ही मला कथितो वंश विस्तारो, तुम्ही मला दोन्ही वंशाचा विस्तार नीट सविस्तारानं सांगितलात। आता मला नेमके सूर्यवंशातले राजे कोण कोण होऊन गेले, चंद्रवंशातले राजे कोण कोण होऊन गेले हे अतिशय विस्तारानं कळलंय। दशमस्कंदाला सुरुवात झाली आहे श्रोते हो। आकर्ण्य म्हणजे आता पूर्णपणे कान, पंच शरीराचे पूर्ण कान इकडे करायचेत, आपल्याला एकत्रीकरण करायचंय। तो काय म्हणतोय पहा, तो म्हणतो महाराज कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययोः, तुम्ही मला आता सोम सूर्ययोः मला दोन्हीही गोष्टींचं व्यवस्थित ज्ञान करून दिलं। राज्ञांचोभय वंशानां चरितं परमाद्भुतं, मला अद्भुत अद्भुत अशी चरित्राख्यानं तुम्ही 9व्या स्कंदापर्यंत सगळी सांगितलीत। धर्मप्रेमी यदू राज्ञांचोभय वंशानां चरितं परमाद्भुतं, मला यदूंचं विस्तारपूर्वक चरित्र सुद्धा सांगितलं। त्याच वंशात किंबहुना त्याच वंशाचा अंश असलेल्या बलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान कृष्णांचं चरित्र आता ऐकावं असं आता मला आतून वाटायला लागलंय। महाराज माझ्यावर कृपा करता का? माझा जन्म ज्याच्या कृपेनं झाला, यदोश्च धर्मशीलश्च नितरां मुनिसत्तम तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः, ज्याच्या कृपेमुळे मी जन्माला आलो, किंबहुना सर्व प्राणीमात्रांचे अन्नदाते ते आहेत, जीवन देणारे ते आहेत, सर्वांच्या हृदयात ते वास्तव्याला असतात, असे यदुकुलभूषण असे ज्यांना म्हटलं जातं ते भगवान यदुकुलभूषण गोपाल कृष्ण ज्यांना म्हटलं जातं, श्रीकृष्ण चंद्र परमात्मा ज्यांना म्हटलं जातं, ते कसे जन्माला आले जरा मला त्यांच्याविषयी सांगता का? किती दयाळू आहात महाराज आपण इतके मला मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह सगळे अवतार अतिशय सविस्तारानं सांगितलेत। सूर्य चंद्र वंशाचं सांगितलं। महाराज मला आता एवढं धीर धरवत नाही, मला आता श्रीकृष्ण परमात्मा कसा जन्माला आला त्याच्याविषयी सांगता का? इतका आनंद झाला। लक्षात घ्या, गुरुचरित्रकारांनी सुद्धा या पद्धतीनंच वर्णन आलेलं आहे। जेव्हा जेव्हा नामधारक सिद्धांना काहीतरी प्रश्न विचारतो, तेव्हा तेव्हा सिद्धांना विस्मृतीत गेलेलं नाहीये, परंतु जेव्हा जेव्हा नामधारक, आमचे गुरुजी सांगायचे की एखादं वासरू जसं आईला ढुशा मारतं सडाला, तसं त्या मातेला, त्या गोमातेला आणखीन
दुग्धपान आपल्या वासराला करावं अशी इच्छा निर्माण होते. पण ढुशा मारणं हे फार महत्वाचं असतं. पुन्हा पुन्हा विचारणं फार महत्वाचं असतं. ते वासरू जसं सडाला लागतं तसं, दूध पिऊ लागतं तसं तसं त्या गाईला आणखीन आपल्या वासरानं घ्यावं असं वाटायला लागतं. तसंच नेमकं अध्यात्मात आहे. नामधारक जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतोय सिद्धांना, तेव्हा तेव्हा ते म्हणतात की माझ्या लक्षात होतं, पण तू मला पुन्हा एकदा आता नव्यानं पुन्हा आठवण करून दिलीस. अरे ती तर गोष्ट फारच छान आहे, मी तुला काय सांगू आणि काय नको. आणि मग परत सिद्धमुनी नामधारकामध्ये रमतात आणि पुन्हा गुरुचरित्रातल्या गोष्टी सांगतात. हे जसं गुरुचरित्रात आहे तेच सगळं आपल्या धर्मग्रंथांमध्ये वारंवार चालत आलेले लक्षात घ्या. 5000 वर्षापूर्वी सुद्धा हाच प्रकार घडलाय. नवस्कंदांमध्ये बाकी सगळी कथा वर्णन केली आणि आता त्या वासरू रूपानं या गोमाता स्वरूप असलेल्या शुकदेवांना ढुशी मारायचं काम करतोय. तो म्हणतोय, महाराज मला आता ते दुग्धपान करवा, की श्रीकृष्ण चरित्रामृताचं दुग्धपान मला आता करवा. ते जेव्हा जसा तो विषय काढला त्याने अनेक प्रश्न विचारलेत. पहिला जो अध्याय आहे दशमस्कंदाचा त्याच्यामध्ये त्याने अनेक प्रश्न विचारलेत. ऐका तो काय म्हणतो. तो म्हणतो, प्रयच्छतो मृत्युमुतामृतंच माया मनुष्यस्य वदस्व विद्वन. हे विद्वन मला सांगा, सर्व शरीर धारण करणारे, सर्वांच्या आतमध्ये आत्माराम रूपानं राहणारे भगवान गोपाल कृष्ण, काल रूपानं राहून मृत्यूचं सुद्धा दान करणारे तेच, आणि मनुष्य रूपानं प्रगट होऊन भक्तांच्यावर कीर्ती करणारे तेच, मग त्यांच्या लीलांचं वर्णन आता केल्याशिवाय मला धीर धरवत नाही. विद्वन असं संबोधन वापरलं. विद्वन, तुम्ही विद्वत श्रेष्ठ आहात, तपश्चर्या करण्यात रत असणारे आहात शुक महामुनी, आपण मला लवकरात लवकर सांगा. ते म्हणतात, रोहिण्यास्तनयः प्रोक्तो राम संकर्षणस्त्वया देवक्या गर्भसंबंध कुतो देहांतरम विना. किती प्रश्न पडलेत पहा, त्याला किती उत्सुकता आहे. इथे मला एक खुलासा करायला आवडेल. हा जो परीक्षित आहे हा जिज्ञासू वृत्तीनं विचारतोय, चिकित्सकपणानं नव्हे. मागं मी याच्यावरती बोललेलो आहे की ज्यांना नुसती चिकित्सा करायची असते ते फक्त चिकित्सा करतात, श्लेष करत बसतात, त्या शब्दांचे अर्थांतरांमध्येच अडकून पडतात आणि फक्त वाळल्या चर्चा करीत बसतात. पण ज्यांना जिज्ञासा असते, ते जाणून घ्यायची इच्छा असते, जाणून घेतलं की ते कामाला लागतात. हा जिज्ञासू वृत्तीचा होता श्रोते हो. हा जिज्ञासू वृत्तीनं म्हणतो, महाराज बलराम रोहिणीचे पुत्र झाले, देवकीच्या पुत्रांमध्ये आपण त्यांची गणना केलीत असंही 9व्या स्कंदात मला सांगितलं. मग दुसरं शरीर धारण केल्याशिवाय 2 मातांचा पुत्र होणं कसं शक्य आहे, मला जरा सांगता का याविषयी. अनेक प्रश्न विचारलेत. भगवान गोपाल कृष्णांनी गोकुळात जन्म घेतला आणि मथुरेत राहून कोणत्या कोणत्या लीला केल्या. व्रजे वसन किम करोन मधुपुर्यया च केशवः भ्रातरम चावधीत कंसम मातुरद्धात दर्हणम. आपल्या आई वडिलांचा उद्धार त्यांनी कसा केला. मथुरेत तर जन्माला आले आणि गोकुळात मात्र राहिले, तिथं मात्र बाललीला केल्या. महाराज मला आता राहवत नाही. एका पाठोपाठ एक त्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय सुंदर प्रश्न आहे बघा पुढचा. देहम मानुषमाश्रित्य, तो म्हणतो देहम मानुषमाश्रित्य कतिवर्षाणि वृष्णीभिः आणि यदुपर्याम सहावात्सित पत्न्यः कत्यभवन प्रभो. म्हणजे मनुष्य देह धारण केला आणि द्वारकापुरीमध्ये यादवांसह किती वर्ष माझ्या गोपालकृष्णा भगवंतांनी निवास केला, त्यांना किती पत्न्या होत्या, त्यांचा गृहस्थाश्रम कसा होता. महाराज मला आता अजिबात धीर धरवत नाही. मला सांगा ते गोकुळात कसे गेले, ते मथुरेत कसे जन्माला आले, गोकुळात त्यांनी बाललीला कशा केल्या, त्यांच्या पत्नी त्यांचे विवाह कसे झाले, त्यांचा गृहस्थाश्रम कसा झाला. सर्व प्राणी मात्रांच्या हृदयाच्या ठिकाणी जर ते वास्तव्याला आहेत, तर असे भगवान गोपाल कृष्ण, त्यांची जन्मलीला सुद्धा दिव्य जन्मलीला आहे. महाराज मला आता त्याविषयी जरा सांगा. तो प्रश्नांची सरबत्ती करतोय, एका पागोमाग एक प्रश्न तो शुकदेवांना विचारतोय. पहिल्या अध्यायामध्ये शुकदेवांनी ते सगळं ऐकलं आणि
शेवटचा त्याचा प्रश्न होता, एतदन्यच्च सर्वं मे मुने कृष्ण विचेष्टितम. महाराज, वक्तुमर्हसि सर्वज्ञ श्रद्धधानाय विस्मृतम. श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा असलेला असा मी, मला कृष्णांच्या कथा सांगाच. श्रोते हो, ऐकण्यासारखा विषय आहे. तो म्हणतो, श्रीकृष्णांच्यावर नितांत श्रद्धा असलेला असा मी, मला भगवान श्रीकृष्णांच्या कथा सांगाच सांगा, पण त्याच्या बरोबरीनं आणखीन काही कथा असतील आजूबाजूच्या त्यांच्या भगवत भक्तांच्या, तर त्या सुद्धा मला विस्तारानं सांगा. म्हणजे केवळ मला कृष्णांच्याच कथा ऐकायच्या नाहीयेत, कृष्ण कृपेला पात्र ठरलेले असे कोणी असतील त्यांच्या पण लीला कथा मला सांगा. हे त्याचे सगळे शब्द, त्याचे प्रश्न, त्याचा भाव, ते सगळं पाहिल्यानंतर मला सांगा, ऐकणारा श्रोता जर एवढा उत्सुक असेल, एवढा उत्साहित असेल, कृष्ण कथा समजून घेण्यामध्ये, कृष्ण लीलेत रममाण होण्यामध्ये जर इतका आकंठ बुडालेला असेल, जर ऐकणाऱ्या श्रोत्याची ऊर्जा जर इतकी असेल की त्याला आता काय, कधी सांगताय तुम्ही हे, आणि मी कधी एकदा ऐकतोय हे सगळे लीला, असं जर त्या परीक्षिताला झालं असेल, तर त्याच्या पुढे जे बसलेले आहेत महापुरुष, ते साधे आहेत का मला सांगा? त्यांचं नाव व्यासपुत्र शुकमहामुनी आहे, साधे नाही आहेत. काय आनंदाला उधाण आला असेल दोन्ही वक्ता श्रोत्यांच्या. आपण केवळ त्या भावावस्थेत फक्त जाऊन बघूया की तो आता अतिशय अधीर आहे, उत्सुक आहे कृष्ण लीला ऐकण्यामध्ये. अनेको प्रश्न त्याने विचारले. आणि आता इथे एक गंमत घडली. ज्याला वास्तवाचं भान करून देणं म्हणतात ना, तसं वास्तवाचं भान करून दिलं. मी आपल्याला कालच सांगितलं की आपल्याला अध्याय बाय अध्याय कव्हर करायचे असा विषय नाही आहे. भागवतातली जी सौंदर्य स्थळं आहेत, गुरुकृपेने, गुरु महाराजांच्या सहवासात काही काही श्लोक जे अभ्यासले गेले, काही काही श्लोकांवरती विवरण त्यांच्यासारख्या मोठ्या लोकांच्या सत्संगतीत जे ऐकायला मिळालं, ते आपल्या पुढे ठेवायचं, त्या निमित्तानं ती चर्चा आपल्या पुढे ठेवायची, हाच यातला मूळ उद्देश आहे ना. इथे एक प्रश्न हळूच, ज्याला म्हणतो ना, एखादं लहान मूल खूप एक्साइटमेंटमध्ये असतं, खूप उत्तेजित झालेला असतो. एखादा लहान मुलगा किंवा एखाद्या घरातला जो जरा वयानं लहान असतो, तो एखादा मुद्दा झाला की घरातल्या एखाद्या मुद्द्यावर खूप असा एक्सायटेड असतो, खूप उत्तेजित झालेला असतो. त्याला असं हे पण ऐकीन मी, ते पण करीन, मग मी असं करीन, मी तसं करीन, असा तो असतो. त्याला हळूच जरा व्यावहारिक सत्तेमध्ये ठिकाणावर आणण्याचं काम जरा जी बडी मंडळी असतात ती करतात. शुकदेवांच्या लक्षात येत आहे की ह्याला खूप काही ऐकायचं आहे, याची आता याने आपल्या शरीराचे कान केलेत कृष्णकथा ऐकण्यासाठी, हे खरं आहे. पण याला याचं जरा काय म्हणूया, याची जरा आपण परीक्षा घेऊन बघूया. परीक्षा कुठल्या गोष्टीची? कारण शुकदेवांच्या असं लक्षात आलं की आता मी स्वतः जेव्हा कृष्णकथा सांगण्यात आत एकदा तल्लीन झालो की मग माझ्यावर आवर राहणार नाही, माझ्यावर ताबा राहणार नाही. एकदा माझी वाचा अनावर जर झाली आणि मी कृष्णकथा सांगायला सुरुवात केली, हा ऐकतोय, मी सांगतोय, आणि जर आपण याला व्यावहारिक सत्तेतला हा प्रश्न विचारला नाही तर मात्र पंचायत होईल. इथे सगळे श्लोक एका पाठोपाठ एक पहिल्या अध्यायात आले आणि हळूच पहिला प्रश्न अतिशय महत्वाचा आणि अतिशय व्यावहारिक सत्तेतला, प्रॅक्टिकल लेवलवरचा एक प्रश्न शुकदेवांनी त्याला विचारलाय. ही गोष्ट अध्यरत आहे. मुळामध्ये तुम्ही भागवत वाचाल तर त्याच्यात असं कुठे शुक उवाच असं नाहीये, पण ही ज्याला काही गोष्टी ज्याला म्हणतात ना रिडिंग बिटवीन द लाईन्स, कारण त्या बेतावरती पुढचं त्याचं उत्तर आलंय आणि त्या बेतावरती त्याचा पुढचा श्लोक आलेला आहे. त्या अनुषंगाने शुकदेवांनी त्याला तो प्रश्न विचारलाय. आमचे गुरुजी चर्चा करताना सांगायचे, हळूच एक अतिशय मार्मिक आणि अतिशय व्यावहारिक सत्तेतला प्रश्न शुकदेवांनी, शुक म्हणतात परीक्षिता की तू खूप उत्साही आहेस, तुला आता खूप काही जाणून घ्यायचं आहे, मी सगळं सांगतो, मी सुद्धा हातचं काही राखणार नाही, तुला श्रीकृष्ण कथेमध्ये न्हावून काढतो, तू पण त्याचा आस्वाद घे, मी पण त्याचा आस्वाद घेतो, परंतु मला एक सांग, तुला भूक वगैरे काही लागली आहे का? काय महत्वाचा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी श्रीमद भागवत आपण काढा, त्यातला दशमस्कंद काढा आणि त्यातला 13वा श्लोक आपण काढा, आपल्या लक्षात येईल. हळूच ते प्रश्न विचारतात, परीक्षिता, अरे तू खूप उत्साहाच्या भरामध्ये माझ्याशी बोलतोयस, खूप प्रश्नावली पण विचारतोयस,
तुला भूक लागली आहे का, तुला तहान लागली आहे का बघ. म्हणजे भूक तहान काही लागली असेल तर तो क्षुधा तृषा एकदा मिटवून घे. तुला काही देहधर्म करायचा आहे का, तुला काही उठायचं आहे का, तुला निद्रा आहे का, तुला थोडंसं झोपायचं आहे का, तुला भूक लागली आहे का, तहान लागली आहे का, एकदा बघ. कारण एकदा कृष्णचरित्राख्यान सुरू केलं की माझ्या वाचेला माझी वाचा अनावर होईल. आत्तापर्यंत तुला नवमस्कंदापर्यंत मी अनेक गोष्टी सांगितल्या, पण आता दशमस्कंदामध्ये जेव्हा मी तुला कृष्णचरित्राख्यान सांगेन तेव्हा माझ्या वाचेवर ताबा राहणार नाही. एकदा का त्या दिव्य लीलांमध्ये मी आत शिरलो की माझ्यावरतीच ताबा राहणार नाही. तुला भूक लागली आहे का, तुला तहान लागली आहे का, तुला देहधर्म काही करायचा आहे का. काय सुंदर प्रश्न आहे पहा. म्हणजे तो राजा परीक्षित अतिशय तळमळीनं विचारतोय आणि त्याला व्यावहारिक सत्तेतला प्रश्न आमचे शुकदेव महामुनी विचारतायत. तुला काही देहधर्म करायचा आहे का, तहान भूक लागली आहे का, बघ. थोडासा पाहिजे असेल तर थोडा वेळ घे. पण एकदा सुरू झालं कथा की तू जर मध्येच म्हणशील की महाराज मला आता जरा भूक लागली आहे, तर मग माझ्यावर ताबा राहणार नाही. त्यापेक्षा आधी आपण तिकडे वळण्यापूर्वी तू आधी काय तुला करायचं ते करून घे. आजच्या भाषेमध्ये थोडंसं बोलायचं झालं तर आपण म्हणतो ना, हॅव अ ब्रेक. थोडासा तुला ब्रेक हवा आहे का, थोडी विश्रांती हवी आहे का, थोडं थांबायचं आहे का बघ. थोडं थांबणार तर थांब. बघा किती वस्तुस्थितीला धरून आपली पुराणं आहेत पहा. यात कुठेही असं पुराणात अमकीकडे असं लिहिलंय तमकीकडे तसं लिहिलंय असं नाहीये. किती वस्तू आपण रोजच्या जीवन जगताना ज्या गोष्टी आहेत, जे डायलॉग, जे संवाद आपल्या घरात होतात, अगदी असेच संवाद आहेत ना हो. अगदी असेच संवाद आहेत. तुला थोडं थांबायचं आहे का, पटकन उत्तर आलं. पटकन म्हणजे अगदी पटकन उत्तर दिलं. तो श्लोक 13वा आहे. तो उत्तर देतो, नैषाति दुस्सहा क्षुन्मान, नैषाति दुस्सहा क्षुन्मान, त्यक्तोतमपि बाधते, पिबन्तं त्वं मुखाम्बोज च्युतं हरिकथामृतम्. गोपाल कृष्ण भगवान की जय. 13वा श्लोक. तो म्हणतो, महाराज अहो मला आता काहीही सुचत नाही. तहान भूक तर लांबची गोष्ट. तुम्ही आता विचारलं मला, आपण धन्य आहात. शरीर धर्मासाठी देहधर्मासाठी उठायचं आहे का, पण आता मी काय उत्तर देतो ते आहे का. नैषाति दुस्सहा क्षुन्मान, मला आता भूक लागलेली नाही, तहान तर त्याहून लागलेली नाही. भूक लागलेली नाही, तहान लागलेली नाही, निद्रा येत नाही, मला कुठलाही देहधर्म आता करायचा नाही, मला काहीही नको. का नको. काय सुंदर उत्तर देतोय तो आमचा राजा परीक्षित. तो म्हणतो, पिबंतं त्वं मुखाम्बोजच्युतं हरिकथामृतम. कसे झटके आहेत पहा श्लोकात. नैषाति दुस्सहा क्षुन्मान त्यक्तो तमपि बाधते. बाधते असं म्हणतो तो. मला आता तहान भूक बाधत नाही. आपली अशी अवस्था होते का, ईश्वर कथा ऐकायला लागल्यानंतर मला आता तहान भूक नावाचा विषय शिल्लक नाही, मला ते आता बाधत नाही. तो म्हणतो. का म्हणतो, कारण त्याला कळलंय मला 7च दिवस हातात आहेत आणि आपल्याला वाटतं आपल्याला पुष्कळ आयुष्य हातात आहे. हा त्या परीक्षितातला आणि आपल्यातला फरक आहे. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं आपल्याला अजून पुष्कळ वर्षाचं आयुष्य शिल्लक आहे आणि त्याला वेळेची आणि काळाची किंमत कळली आहे. तो म्हणतो आता मला वेळच घालवायचा नाही, माझ्या हातात खूप कमी वेळ आहे, खूप कमी वेळ आहे. मला आहे तो वेळ सदुपयोग, मला त्याचा सदुपयोग वेळेचा करायचा आहे. महाराज मला आता न बाधते. पिबंतं त्वं मुखाम्बोजच्युतं हरिकथामृतम. तुमच्या मुखारविंदातून म्हणजे मुखकमळातून जे अमृत आता स्रवतंय कृष्ण कथेचं, ते पिण्यासाठी मी आता आतुर झालोय. काय सुंदर म्हणतो, पिबंतं त्वं मुखाम्बोजच्युतं हरिकथामृतम. तुमच्या मुखारविंदातून आता हरिकथारूपी अमृत स्रवू दे आणि ते स्रवत असताना ते असं ओंजळीनं मी पिऊ दे. हेच आता मला पाहिजे. मला नैषाति दुस्सहा क्षुन्मान त्यक्तो तमपि बाधते. मला क्षुधा बाधत नाहीये, क्षुधा तृषा बाधत नाही, मला निद्रा बाधत नाही, मला काही बाधत नाही. आता फक्त आणि फक्त आणि फक्त तुमच्या मुखारविंदातनं मला कृष्ण कथामृत प्यायला मिळू दे. 13वा श्लोक. श्रीमद भागवत दशमस्कंद 13वा श्लोक, पहिला अध्याय. हे त्याचं ऐकलं मात्र आणि अत्यानंद झाला.
ते शुक महामुनी बसले होते. अहो काय आनंद झाला असेल त्यांना. ते म्हणाले, अरे असा श्रोताच मला कधी मिळाला नाही. इतका तळमळीनं ऐकणारा श्रोता. म्हणजे तू तयार आहेस ना आता तुझं आणि माझं चित्त एक झालंय ना, तुला सुद्धा तेच ऐकायचंय ना. हो म्हणाले, मला तेच ऐकायचंय. मग आता मी रंगून गेलो तर तुला मध्ये कुठला देहधर्म नाही. नाही मी सांगितलं ना आपल्याला, दोघांचं चित्त जेव्हा एक होतं श्रोते हो, वक्ता आणि श्रोत्याचं, तेव्हा वातावरण निर्मिती वेगळी होते. आणि जेव्हा श्रोत्यांच्या चित्तामध्ये काही वेगळे विषय असतात आणि वक्ता मात्र तल्लीनून सांगतोय, तेव्हा ती भट्टी जमतच नाही. आणि कधी उलट असतं, श्रोत्यांचं चित्त आहे पण वक्त्याचं चित्त कीर्तनात आणि कथेत नसेल तरी ती भट्टी जमून येत नाही. दोघांची चित्तवृत्ती एक झाली पाहिजे. आणि जेव्हा दोघांची चित्तवृत्ती एकत्र होते तेव्हा परमेश्वरी कृपेचा आनंद झाल्याशिवाय राहत नाही. श्रोते हो, काय सुंदर आहे. सूत म्हणतात, सूत उवाच, सूत म्हणतात, एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम. भागवत किती गोड आहे पहा. एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम वैयासके स भगवानथ विष्णुरातम प्रत्यर्च कृष्णचरितम कलिकल्मषघ्नम व्याहरतुमा भरत भागवत प्रधान. सूत म्हणतात, सूत इथे सुद्धा सूत आहेत कारण ते सूतांचा संवाद चाललाय हा. सूत म्हणतात शौनकादी ऋषींना, ते म्हणतात, महाराज, भगवंताच्या भक्तात अग्रगण्य अशा शुकदेवांनी परीक्षिताची ही चित्तवृत्ती पाहिली, त्याचे उत्तम उत्तम प्रश्न ऐकले आणि त्याचं कौतुक केलं. एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम. इतका आनंद झाला. सूत म्हणतात शौनकादी ऋषींना, शुकदेवांना इतका आनंद झाला की त्यांनी त्या राजाचं कौतुक केलं आणि कलिमलांना नाहीसा असणाऱ्या कृष्णचरित्राला आता आपण प्रारंभ करू. ते म्हणतात, व्याहर तुमा भरत भागवत प्रधान. संपूर्ण श्रीमद भागवताचा आत्मा असलेल्या भगवान श्री गोपाल कृष्णांच्या दिव्य अशा चरित्रलीलांना आता आपण सगळे मिळून सुरुवात करूया. म्हणून अतिशय उत्साही अशा अवस्थेमध्ये शुक महामुनींना सुद्धा स्फुरण आलेला आहे या ठिकाणी. आणि सूत म्हणतात शौनकादी ऋषींना, मग काय चमत्कार घडला. शुकाचार्य म्हणतात, शुक उवाच, ते म्हणतात, सम्यक व्यवसिता बुद्धिस्तव राजर्षी सत्तम वासुदेव कथायांते यज्जाता नैष्ठिकी रती. शुकाचार्य म्हणतात, हे राजा परीक्षिता, तू जो काही निश्चय आता केलायस ना कृष्ण कथा श्रवण करण्याचा, तो खूप सुंदर आहे. कारण कृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झालेली आहे आणि कृष्ण लीलांच्या ठिकाणी प्रीती झाली. याचा अर्थच मुळात असा की तुला आता कृष्णांच्या विषयी प्रेम निर्माण झालाय. आपलं ज्याच्यावरती प्रेम असतं, आपली ज्याच्यावरती एक प्रीती असते, त्याच्याविषयी कोणीही एवढंच जरी काही सांगितलं, त्याचं कौतुक केलेलं आपल्या कानावर आलं, आपल्याला आवडतं की नाही. मग आपल्या प्रिय वस्तूच्या, प्रिय व्यक्तीच्या विषयी जर आपल्याला काही कळलं तर आपली प्रीती, आपलं प्रेम त्या व्यक्तीविषयीचं आणखीन वाढतं. तसं तुला कृष्णांच्या लीलांविषयी गाढ असं प्रेम आता निर्माण झालं. याचा अर्थच तू आता कृष्ण भक्तीमध्ये संपूर्णतया रंगून गेलेला आहेस. तू आता राजा साधा राहिला नाहीयेस. तुझ्या चित्तामध्ये आता भगवान गोपाल कृष्णांच्या विषयीचं प्रेम निर्माण झालंय. मला आता अतिशय महत्वाच्या अशा एका श्लोकावरती निरूपण करून आजच्या दिवशी कृष्ण जन्माख्यानाची आता ही सुरुवात झालेली आहे पहिल्या अध्यायातनं. आता क्रमाक्रमाने आपल्याला कृष्ण जन्म, त्या दिवशी काय झालं होतं कृष्णाष्टमीला, ते दिनमहात्म्य असतं, त्यामुळे थोडक्यात उड्या मारत पुढे जावं लागतं. आज मी आपल्याला या निमित्तानं चिंतनच करायचं आहे. एकेका श्लोकामध्ये रमण्यासारख्या एक जागा श्रोते हो. एकेका श्लोकांचा अतिशय आनंद घ्यावा अशा एक जागा आहेत. याचे जर खुलासे नाही केले, याच्याविषयी जर निरूपण नाही केलं तर कळणार नाही. पुढे पान पलटलं तर 2 मिनिटं लागणार नाहीत. कथा तर आपल्याला माहिती आहेत. कथेतलं जे मर्म आहे त्याची चर्चा या निमित्तानं, अधिक मासाच्या निमित्तानं करूया. श्रीकृष्ण कृपेने, श्री नारायणांच्या कृपेने, जितकी माझी अल्पबुद्धी आहे त्या अल्पबुद्धीनं. असं नाही की माझा त्यातला खूप मोठा अभ्यास आहे.
माझा मुळीच अभ्यास नाही, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या श्री नारायणांच्या चरणारविंदी एक प्रेमभाव ठेवून त्या चरित्रांचं अवगाहन आपण करूया. या श्लोकानंतर शुकदेवांनी एक दुसरा श्लोक जोडून श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात वर्णन करून ठेवला. ते म्हणतात, वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातिः. वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातिः. वक्तारं पृच्छकं श्रोतृंस्तत्पादसलिलं यथा. असा एक श्लोक आलेला आहे. भाषांतर आपल्याला इंटरनेटवर वाचायला मिळेल. भाषांतर काय ऐकायला मिळेल? भाषांतर तुम्हाला असं ऐकायला मिळेल की वासुदेवाची कथा 3 लोकांचा 3 जणांचा उद्धार करते. कोणाचा? वासुदेव कथा प्रश्न. जे कीर्तनकार, नवोदित कीर्तनकार म्हणून कीर्तन ऐकत असतील, जे जुनी असतील मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, त्यांच्याबद्दल माझं बोलणं नाही, परंतु जे नवोदित कीर्तनकार, बरेच जण हे व्हिडिओ बघतात असं माझ्या कानावर आहे, जे नवोदित कीर्तनकार कीर्तन ऐकत असतील, हे निरूपण ऐकत असतील, त्यांनी लक्षात घ्यावं की काय सुंदर सुंदर श्लोक आहेत. हे संशोधनाचे विषय आहेत. एक एक श्लोक हा एक संशोधनाचा विषय आहे. एकेका श्लोकामध्ये एक मर्म दडलाय आणि ते चांगल्या गुरूंकडून जाणून घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. ती सूत्रवत भाषा आहे. सूत्रवत भाषा भागवताची. कोड लँग्वेज म्हणतात ना, तशी भाषा आहे. आता बघा, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता या एका श्लोकावरती निरूपण करून सांगतो. भागवतातल्या दशमस्कंदातल्या पहिल्या अध्यायातला हा 16वा श्लोक आला. तुमच्या घरात भागवत ग्रंथ असेल तर काढा, आपण बघा. वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातिः वक्तारम पृच्छकम श्रोतृंस्तत्पाद सलिलं यथा. असा श्लोक आला. श्लोक संपला. मी म्हणून पण दाखवला तुम्हाला. आता याचं भाषांतर काय देतील इंटरनेटवरती किंवा त्या पुस्तकांमध्ये? वासुदेवाची कथा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची कथा. वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातिः. 3 लोकांना पावन करते. पुरुषां स्त्रीन, त्रीन म्हणजे 3, पुनातिः, पुनाती म्हणजे पावन करते. पावन करते कोणाला? 3 लोकांना पावन करते. कोणाला? वक्तारम, वक्त्याला, पृच्छकाला आणि श्रोत्याला पावन करते. हे भाषांतर येईल त्या पुस्तकाच्या ठिकाणी. भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधी प्रश्न, वक्ता, प्रश्नकर्ता आणि श्रोता या तिघांना गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो. असं ट्रान्सलेशन, भाषांतर या श्लोकाचं येईल. मग गुरुजनांच्या चरणी बसायचं कशाला? गुरुजनांच्या चरणाचा आश्रय घ्यायचा कशाला? त्यांच्यासारख्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं कशाला? हा श्लोक कृष्ण कथा रसरे मधुर बहु कृष्ण कथा रसरे. आम्हाला एक पूर्वरंग आमच्या शंकराचार्य स्वामी महाराजांनी दिला होता. जारस पाने संसारातुनी सहज पाय निसरे मधुर बहु कृष्ण कथा रसरे मधुर बहु कृष्ण कथा रसरे. ते कथा नावाचा विषय सांगताना हा श्लोक आमच्या गुरुजींनी आम्हाला दिला शिकवताना. वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातिः. आता मी तुम्हाला एका वाक्यातला अनुवाद सांगितला मगाशी, पण मर्म काय आहे पहा. त्याच्यावर आत्ता चिंतन करू आणि थांबू लगेच मोजून 5 मिनिटांमध्ये. मग उद्या जन्मकाळाचा विषय पुढे नेऊ आणखीन. मग काय काय गोष्टी घडल्या, शूरसेन कोण होता, मथुरेचे अधिपती कोण होते, त्यावेळची राजकीय स्थिती काय होती, त्यावेळची भौगोलिक स्थिती काय होती, तेव्हा कुठल्या कुठल्या राजवाड्यांचं राज्य होतं, मग कशा पद्धतीनं जन्म झाला, याचं भागवताच्या अनुषंगानं आपण अतिशय सावकाश एकेका श्लोकाचं चिंतन करत 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 ही मार्गक्रमणा अधिक मासाची पुढे नेऊया. कोणाला घाई आहे? हा श्लोक फार मजेचा आहे, तो सांगणं फार महत्वाचं आहे म्हणून आपल्याला सांगतो. भागवतकार असं म्हणतात की वासुदेवाची कथा, नीट ऐका बरं,
वासुदेवाची कथा ही 3 लोकांचा उद्धार करते, 3 जणांचा उद्धार करते. कोणाचा? पहिला सांगितला वक्तारम म्हणजे वक्त्याचा, पृच्छकम म्हणजे प्रश्नकर्त्याचा, आणि तिसरा मुद्दा आला श्रोतृम म्हणजे श्रोत्याचा. तत्पाद सलिलं यथा भगवान गोपाल कृष्णांच्या महाविष्णूंच्या चरणकमलातून निघालेली भगवती गंगा ज्याप्रमाणे लोकांच्या पापांचा नाश करते, भगवती गंगा तत्पाद सलिलं यथा, तत्पाद सलिलं, सलिल म्हणजे पाणी, यथा भगवंताच्या चरणकमलातून निघालेली गंगा जसं लोकोद्धार करते, पाप विनाश करते, तसं वासुदेवाची कथा, भगवान श्रीकृष्णांची कथा 3 लोकांची पाप नष्ट करते. पहिलं वक्ता, दुसरं श्रोता, तिसरं प्रश्नकर्ता. आता मुद्दा असा आहे किंवा चर्चा अशी आहे किंवा ज्याच्यावर चिंतन करायचंय तो मुद्दा इथं आहे. बघा काय टेक्निकल पॉइंट आहे, अतिशय व्यावहारिक मुद्दा आहे. प्रश्नकर्ता नावाचं पद श्रीमद भागवतकारांनी संस्कृत भाषेतलं घातलं पृच्छकम. इथे पद काय घातलं? पृच्छकम. वक्तारम पृच्छकम श्रोतृंस्तत्पाद सलिलं यथा. हे जे विद्वान लोक असतात ना, लक्षात घ्या, श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे ना, हा ऐरागैरा कोणी उठावं आणि सप्ताहाला बसावं, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालाव्यात आणि तुळशीच्या माळा घालाव्यात, 7 संगतदार घ्यावेत आणि 7 दिवस सप्ताह जोडावा. काही जण तरी मला आमच्या क्षेत्रातले असं सांगतात, बुवा काय तुम्ही कीर्तन करत बसला हो, आम्ही वर्षाला 10-12 सप्ताह जोडतो, चांगले बक्कळ पैसे कमवतो. ते काय पैसे कमवायचं साधन आहे का श्रीमद भागवत? हे श्रीमद भागवत त्यातनं पैसा मिळाला तर ठीक आहे, पण त्याची सुरुवातच येत नाही की पैशाच्या लोभानं ही कथा सांगायचीच नाहीये. तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही कथा सांगत जा. तो बसलाय ना लक्ष्मीपती नारायण, तुम्हाला काय द्यायचं तो ते देईल. लोकांच्या डोक्यातच आता पक्क बसलंय की पहिल्या दिवशी काय कथा सांगायची ती सांगायची, दुसऱ्या दिवशी काय कथा सांगायची सांगायची, तिसऱ्या दिवशीची कथा सांगायची, जरा टांगूटुंगू करायचं, जरा इकडे तिकडे 4 गाणी म्हणायची आणि पुढे सरकायचं. मुळातला काही अभ्यासच वाचलेला नसतो आणि मुळात भागवताविषयी काही तळमळत नसते आणि मग काय मनात येईल ते करत राहायचं आणि मग असे भागवत सप्ते झोडत राहायचं. ही फसवणूक लोकांची करत नसून लोकांचा तर उद्धारच होईल, पण आपण आपल्याला आणखीन खड्ड्यात घालतोय, हे त्याचं उत्तर आहे. आपण किती उतरलो आत भगवत भक्ती करताना, त्यातले एक गोष्टी लक्षात घ्या. असं एक सुभाषित आहे, त्याचा अर्थ आपल्याला सांगतो. बाईची परीक्षा कशात कुठे असते, स्त्रीची परीक्षा कुठे असते? स्त्रीची परीक्षा, खरी परीक्षा सांगतोय हा शास्त्रानं, स्त्रीची खरी परीक्षा ही स्वयंपाकघरात असते. घराचं सगळं मॅनेजमेंट तिच्या हातात असतं. किती माणसं आल्यानंतर किती तांदूळ लागतील, किती डाळ वापरायची, कसं काय वापरायचं, कशा पद्धतीनं नाश्ता कुणाला द्यायचा, कुणाला कुठल्या पद्धतीनं कसा व्यवहार करायचा, जेवणाची रात्रीची सांगड कशी घालायची. स्त्रीची परीक्षा ही स्वयंपाकघरात असते. शूराची परीक्षा रणांगणात असते, असं वर्णन आहे. आणि विद्यावतां भागवते परीक्षा, जे विद्यावान लोक आहेत, विद्यावंत लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, विद्वान लोक आहेत, त्यांची परीक्षा श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये आहे. कुणी उठावं आणि पटकन काहीतरी करावं इतका सोपा तो विषय नाहीये. भाषांतराच्या अनुषंगानं विचार केला तर भाषांतर एकच वाक्यात आलं, वासुदेवाची कथा 3 लोकांना पावन करते, वक्त्याला पावन करते, श्रोत्याला पावन करते, प्रश्नकर्त्याला पावन करते. ट्रान्सलेशन संपलं. मग चर्चा हवी होती कशाला? चर्चा यासाठी हवी होती, याचं कारण असं की श्रोतृ असं एक पद घातलंय. जुन्या काळात लोक एकेका शब्दांवरती शब्दछल करायची. हा पृच्छकम पद का आलं असेल इथे? या श्लोकात पृच्छक नावाचं पद का घातलं असेल? ज्या अर्थी घातलंय त्या अर्थी त्यांना ते काही मीटरमध्ये बसवायचंय. त्या पदाचा श्लोकाचा भाग टप्पा पूर्ण करायचा आहे. वक्तारम तानना ताना असं काहीतरी मध्ये एक शब्दाचा भरून काढायची होती भर, म्हणून पृच्छकम घातलंय का? नाही नाही नाही, अजिबात नाही, मुळीच नाही. किती बारीक विचार आपल्या पूर्वासुरींनी करून ठेवलेत.
आपल्या श्रीमद भागवत ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्या एकापेक्षा एक लोकांनी करून ठेवले श्रोते हो. एक गोष्टींवर मी सांगतो आपल्याला सुद्धा अतीव आनंद मिळेल, अतीव आनंद मिळेल. वक्त्याला तारते याबद्दल काही शंका नाही. पहिला भाग झाला. मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे की श्रोत्याला तारते असं म्हटल्यानंतर प्रश्नकर्त्याला तारते असं निराळं पद का घातलंय. इथे प्रश्न असा उपस्थित केला की पृच्छकम नावाचं पद का घातलं भागवत ग्रंथामध्ये. पृच्छकम हे पद का घातलं या श्लोकामध्ये. उगाच नाही घातलेलं महर्षी वेदव्यासांनी. ते काय अर्थ असेल हो त्याच्या मागे. प्रश्न असा विचारला, बघा एखादा वक्ता आहे. आता दृष्टांत देतो आपल्याला, म्हणजे मला एकंदरीत काय म्हणायचं आपल्या मुद्दा लक्षात येईल. आता मी इथे या ठिकाणी रोज यथामती यथाशक्ती काहीतरी निरूपण करतोय, प्रयत्न करतोय, बोलतोय, आपल्याशी संवाद साधतोय. आज आपण एखाद्या मुद्द्यावरती चर्चा करतोय. एक विषय मी आता एखादा मांडला. हा विषय मी मांडत असताना जेवढे आता समजा 345 350 लोक आता लाईव्ह ऐकतायत. आत्ता जे ऐकतायत ते तुम्ही श्रोते झाले. बघा आत्तातले आत्ता दृष्टांत देतो आपल्याला. मी कोण आहे? मी वक्ता आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही श्रोते आहात. श्रोते म्हणजे तुम्ही ऐकताय आपापल्या घरात बसून. म्हणजे हे 350 लोक आत्ता ऐकतायत. त्या घरातली परत 2-3 असतील ते आणखीन निराळे. जे म्हणून ऐकतायत ते सगळे श्रोते. मी वक्ता. आता मुद्दा काय मांडलाय भागवतकारांनी. ते म्हणतात वासुदेवाची कथा, श्रीकृष्णाची कथा हे राजा 3 लोकांचा उद्धार करते भगवती गंगेसारखा. कोणाचा? वक्त्याचा, श्रोत्याचा आणि प्रश्नकर्त्याचा. आता मुद्दा लक्षात आला. वक्त्याचा, श्रोत्याचा आणि प्रश्नकर्त्याचा. मग मुद्दा असा आला की प्रश्नकर्ता काही कोणी बाजारातनं वेगळा आलाय का? प्रश्नकर्ता कोणी दुसरा आहे का? कारण प्रश्नकर्ता म्हणजे प्रश्न विचारणारा. मग प्रश्न विचारणारा श्रोत्यांपैकीच एक ना. जसं काल मी निरूपण केलं, आज मी निरूपण करतोय, उद्या मी निरूपण करेन. आजच्या निरूपणामध्ये मी एखादा विषय मांडल्यानंतर श्रोते म्हणून तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा श्रोत्यांपैकीच एखाद्याला आजच्या मांडलेल्या मुद्द्यावरती एखादी शंका निर्माण होईल. शंका याचा अर्थ प्रश्न. त्याला जिज्ञासा निर्माण होईल जो श्रोता आहे तो. आता जे श्रोते नाहीत 350 आता आहेत. 350 व्यतिरिक्त कोणीतरी जे दुसरे जगातले दुसरे कोणीतरी असतील त्यांना असा एकदम प्रश्न पडेल का की काल मांडलेल्या मुद्द्यामध्ये काय प्रश्न आहे. प्रश्न त्यालाच पडेल. समजा एखाद्या वक्त्याने नामस्मरण करावं असा विषय मांडला होता कालच्या दिवशी. तर प्रश्न नाम कधी घ्यावं, दुपारी घ्यावं का, सूतक आलं तर घ्यावं का न घ्यावं इत्यादी विषयी जर काही शंका असेल तर ती शंका किंवा तो प्रश्न विचारायचा अधिकार कोणाला? ज्यानं त्या कालच्या विषयी ऐकलंय. श्रोतृ म्हणजे त्यानं ऐकलंय त्यालाच प्रश्न पडेल का जो प्रश्न ज्यानं श्रवण केलंच नाही त्याला एकदम आपसूक प्रश्न पडेल? मग इथे प्रश्न असा विचारला आजच्या ठिकाणी की जर प्रश्नकर्ता हा श्रोत्यांपैकीच एक आहे तर मग प्रश्नकर्ता पृच्छकम नावाचं एक पद भागवतकारांनी स्वतंत्र 3 अक्षराचा एक शब्द का खर्ची टाकला? विद्वान लोक खल करायचे या गोष्टीवरती. काहीतरी कारण असणार. उगाच नसेल लिहिलेलं. महर्षी वेदव्यासांची वाणी आहे. शुकदेव सांगतायत, परीक्षित ऐकतोय. उगाच आहे का? मग त्याचं उत्तर शोधल्यानंतर असं लक्षात येतं. जास्ती मी आपल्याला हे करत नाही. आपल्याला मुद्दा लक्षात आला असेल. श्रोत्यांपैकीच प्रश्नकर्ता एक असताना प्रश्नकर्त्याला निराळं तारते असं म्हणतात आणि श्रोत्याला तारते असं म्हणतात. वक्त्याचा तर प्रश्न मिटला. वक्ता, श्रोता आणि प्रश्नकर्ता. मग प्रश्नकर्ता श्रोत्यांपैकीच एक आहे ना. मग असं जर आहे तर प्रश्नकर्त्याला वेगळं पद का घातलं आणि श्रोता हे वेगळं पद का घातलं याच्यावरती चर्चा विद्वान लोकांनी करावी किंवा अभ्यासकांनी करावी, तत्वचिंतकांनी करावी. आणि त्याचं उत्तर श्रोते हो फार मजेदार आहे, अतिशय मार्मिक आहे, अतिशय व्यवहार्य आहे, अतिशय प्रॅक्टिकल आहे. याच्या अभ्यासात जेव्हा आपण शिरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ते पृच्छकम नावाचं पद भागवतकारांनी टाइमपास म्हणून, वेळ जात नव्हता म्हणून घातलेलं नाही. पृच्छक नावाचं पद, प्रश्नकर्ता नावाचं पद
भागवतकारांना तो श्लोक मीटरमध्ये बसावा म्हणून घातलेला नाही, तर ते पृच्छकम नावाचं पद घालण्यामागे एक खूप मोठं शास्त्र आहे. आणि त्या शास्त्राची आज चर्चा नाही केली किंवा त्याविषयी जर आपल्याला अवगत करून नाही दिलं, तर उद्यापासून ज्या कृष्णलीला आपल्याला ऐकायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला पात्रता निर्माण होणार नाही. तुम्ही म्हणाल बुवा हे काय आहे नेमकं? मी सांगतो आपल्याला काय आहे ते. इथे पृच्छक नावाचं पद घातलं हे सांगताना भागवतकारांनी इथे स्वच्छता दिली की श्रवण करणाऱ्या लोकांना, श्रवण करणाऱ्या श्रोत्यांचे 3 प्रकार आहेत. श्रवण करणाऱ्या श्रोत्यांचे, कथा श्रवण करणाऱ्या श्रोत्यांचे 3 प्रकार आहेत. नीट ऐका बरं. पहिलं, जो श्रोता, हे कॉमन संबोधन नाहीये, कॉमन उच्चारण नाहीये. श्रोता म्हणजे कॉमन उच्चारण, सार्वत्रिक उच्चारण केलं नाही. श्रोत्याचे 3 प्रकार आहेत. आहे की नाही मजा? श्रोत्याचे 3 प्रकार आहेत. एक, पहिला प्रकार, एक म्हणजे मुक्त श्रोता. हृदयात पक्क करा. पहिला श्रोत्याचा प्रकार, मुक्त अवस्थेला प्राप्त झालेला श्रोता. श्रोता आहे, भगवत कथा ऐकायला बसलाय, पण तो मुक्तावस्थेत आहे, मुक्त आहे, त्याला साक्षात्कार नावाचा विषय झालेला आहे, सच्चित आनंद स्वरूपामध्ये तो निमग्न आहे. मुक्त अवस्थेला पोहोचलेला श्रोता, मुक्त श्रोता. श्रोत्याचा पहिला प्रकार मुक्त श्रोता. श्रोत्याचा दुसरा प्रकार, त्याला जरा मी थोडासा बाजूला ठेवतो सध्याला. आपल्याला पृच्छक पद का घातलंय हे सिद्ध करायचंय, जरा तो विषय बाजूला ठेवतो. दुसरा प्रकार श्रोत्याचा विषयी श्रोता. श्रोत्यांचे 3 प्रकार, त्यातला पहिला प्रकार मुक्त श्रोता, दुसरा प्रकार विषयी श्रोता. विषयी श्रोता म्हणजे त्याला त्या कीर्तनकार बुवानी उपर्ण करवत काठी घेतलंय का पिवळ्या काठाचं घेतलंय, धोतर असं 4 बोटाचं धोतर घेतलंय त्यानं, का एका काठाचं धोतर आहे, तो धोतर असं नीट असं नेसलंय का तसं नेसलंय, दुटांगी नेसलंय का नेहमीप्रमाणे नेसलंय, बाराबंदी घातलीय का झब्बा घातलाय, आज उपर्ण पांघरलाय का टी शर्ट घातलाय. इतक्या बारीक सारीक गोष्टीमध्ये, तबलजी असा बसलाय का तसा बसलाय, पेटीवाला असा बसलाय, म्हणजे चालू असलेल्या श्रवणामध्ये लक्ष नसून झुंबर असं लावलंय का. काही काही ठिकाणी मध्यंतरामध्ये हार बुक्का करताना अत्तर लावतात. मग अत्तर हिना अत्तर आहे का खस आहे का आणखीन वेगळ्या याचं अत्तर आहे, त्या अत्तराकडे लक्ष आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध, हार छोटाच घातलाय का मोठा घातलाय, माईक नीट आहे की नाही आहे, आवाज येतोय की नाहीये, कमी येतोय, जास्ती येतोय की कमी येतोय, पुढे मागे होतोय की काय होतंय. माणूस श्रवण सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये जो रममाण असतो त्याला विषयी श्रोता असं भागवतकार म्हणतात. आपल्याला पृच्छक या पदापाशी यायचं. श्रोते हो, सज्जन हो, आपण तिकडे वळूयाच. आता 2 मुद्दे आपल्याला सांगून झाले स्वच्छपणे. एक, मुक्त श्रोता, ज्याचं सच्चिदानंद स्वरूप ज्याला प्राप्त झालंय, त्याला काहीही पडलेलं नसतं, तो फक्त भगवत लीला ऐकायला तिथे जाऊन बसलेला असतो. दुसरा प्रकार, त्याचं नाव विषयी श्रोता, जो विषयांमध्ये रममाण असतो. शब्द स्पर्श रूप रसगंध, कीर्तनकाराचं गाणं कसं आहे, कीर्तनकाराने विनोद केला का, कीर्तनकार उभा राहतो कसा, इत्यादी इत्यादी. आता मी बोललो विषयांमध्ये रममाण. त्याला नंतर विचारा कीर्तनानंतर 2 तासानंतर, काय रे बुवानी काय पुरुरंग घेतला होता, काय आख्यान सांगितलं, त्या कीर्तनकार बुवानी आजचा काय मुद्दा मांडला, कुठला सूत्र श्लोक घेतला होता, काय काय झालं, त्याला का आहे थोडं विनोद फार छान केला, त्याने दृष्टांत फार छान सांगितला, तो त्याच्यातच रममाण असतो. कटाव फार छान म्हणला बुवानी, तो बागी श्रीराग फार छान म्हणला, म्हणजे त्याला ते गाणं आवडलं, कीर्तन त्याने इथे नाही नेलं. विषयात रममाण झालेला श्रोताच, श्रवण केलेलाच, श्रवणच केलं त्यानं 2 तास, पण विषयांचं श्रवण केलं. त्याच्या आवडीचे जे जे विषय होते, गाणं असेल, संगीत असेल, एखादा मुद्दा असेल, एखादा विनोद असेल, तेवढ्याचाच रस परिपोष्ट, रसग्रहण त्याने केलं. तो विषयी श्रोता. आणि पहिला सिद्ध म्हणजे मुक्त श्रोता. उदाहरण सांगतो आपल्याला. इथे नरसोबाच्या वाडीला शिरोलीकर बुवांची कीर्तनं व्हायची नारायण स्वामींच्या पुढे. शिरोलीकर बुवा ते नारायण स्वामींच्या पुढे कीर्तनाला उभे राहिले की यती चक्रवर्ती
श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज त्यांना पाठ घातला जायचा आणि स्वतः टेंबेस्वामी महाराज शिरोलीकर बुवांचं कीर्तन ऐकायला बसायचे. शिरोलीकर बुवांचं किती अहोभाग्य असेल की त्यांच्या कीर्तनाला प्रत्यक्ष परब्रह्म दत्तावतारी टेंबेस्वामी महाराज स्वतः कीर्तन ऐकायला बसायचे. आता टेंबेस्वामी महाराज वेळात वेळ काढून कीर्तन ऐकायला का येऊन बसायचे? याचं कारण त्यांना काही वेळ जात नव्हता म्हणून नव्हे, ते तर साक्षात्कारीच होते. चालता बोलता श्वासोच्छ्वासाला त्यांचं दत्त स्वरूपाशी अनुसंधानच होतं. मग श्रवण करून आपल्याला आता निराळं काहीतरी या वक्त्याकडनं मिळवायचं असं त्यांना नव्हतं. मग ते काय येत असत? तर ते सिद्ध श्रोते आहेत, मुक्त श्रोते आहेत, ते मुक्त आहेत पण येऊन बसतायत का? पुन्हा एकदा ती महाभारतातली गोष्ट ऐकली, पुन्हा एकदा देवाची एखादी लीला ऐकली की आपलाच आपल्या देवाविषयीचा भाव आणखीन दृढ झाला. म्हणजे आपल्या चित्तवृत्ती आधीच मुळातच परमेश्वरामध्ये विलीन आहेत, पण पुन्हा 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 प्रत्ययाचा आनंद यावा. शब्द नीट ऐका, पुन्हा प्रत्ययाचा आनंद यावा. पुन्हा पुन्हा विवरलेची विवरावे, तेच 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 ऐकून 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 पुन्हा 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 देव किती दयाळू आहेत, त्यांनी आपल्या भक्तांवर कशा कृपानुग्रह केला हे त्या 1.5-2 तासाच्या कथेकरी बुवाच्या कीर्तनाला जाऊन त्या श्रवणानं आपल्या परमेश्वराविषयीचा आपला भाव आणखीन दृढ करण्यासाठी हे महापुरुष कीर्तनाला येऊन बसलेले असतात. ते मुक्त कॅटेगरीतले असतात. त्यांना ते श्रवण ऐकून काही साक्षात्कार साधायचा नसतो. त्यांना आपला भाव दृढ करण्यासाठी ते कथेला जाऊन बसलेले असतात. मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे त्या लोकांना जाऊन त्या कथेकरी बुवाला प्रश्न विचारायची इच्छाच होत नसते, कारण ते फक्त कथेतला आनंद घ्यायला गेलेले असतात. कथेचा आनंद घेऊन ते परमात्म्याशी पुन्हा तद्रूप होत असतात. डोळे मिटून टेंबेस्वामी महाराज एकदा कथा सुरू झाली की त्या कथेत रंगून जायचे आणि तासनतास तल्लीन व्हायचे, असं वर्णन वाडीतली लोक जुनी करतात किंवा शिरोलीकर बुवांच्या परंपरेत त्यांच्या शिष्य परंपरेतली लोक सांगतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ जे सिद्ध श्रोते आहेत, मुक्त श्रोते आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा प्रश्न शिल्लक नसतो. जे विषयी श्रोते आहेत, त्या विषयी श्रोत्यांना आपण प्रश्न जाऊन विचारावा वक्त्याला याचं भान कुठे असतं? कारण ते विषयातच अडकलेले असतात. अत्तर चांगलं होतं का, उपर्ण चांगलं होतं का, मगाशी सांगितलं. त्यांना कशाला त्या मांडलेल्या मुद्द्यांविषयी जाऊन चर्चा करावी, आपली आत्मोन्नती व्हावी म्हणून तळमळ असते. त्यामुळे ते विषयी श्रोते असतात. आता तिसरा श्रोत्यांचा सर्वात महत्वाचा प्रकार, शुकदेव म्हणतात राजा परीक्षिती, त्या तिसऱ्या प्रकारामध्ये तू मोडतोयस रे. तिसऱ्या प्रकारात तू मोडतोयस म्हणजे तू पृच्छक आहेस. त्या तिसऱ्या प्रकाराचं नाव श्रोते हो मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो. त्या तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे मुमुक्षु श्रोता. मुमुक्षु श्रोता. भवपाश निबद्धस्य मम मोक्षः कथं भवेत् इत्याकुलं मनो यस्य स दीनः कथ्यते बुधैः. बुधैः म्हणजे शहाणी लोक, त्याला म्हणतात भवपाश निबद्धस्य. एक जन्म आणि मृत्यू या 2 टोकांनी मला करकचून बांधलंय भगवंता. भव पाश निबद्धस्य मम मोक्ष कथम भवेत. माझा मोक्ष कसा होईल? या जन्म आणि मरणाच्या रूपी या 2 दोरी, या 2 टोकाची ही जी दोरी आहे, एकाचं एक टोक जन्म आहे, दुसरं टोक मृत्यू आहे, आणि ही जी मध्ये आयुष्य नावाची दोरी आहे, याने जी मला जीवाला करकचून बांधलंय, यातनं मी कसा मोकळा होईन? भव पाश निबद्धस्य, यानं जो मी बांधला गेलोय. मम मोक्ष. हा मोक्ष म्हणजे, काल कोणीतरी प्रश्न विचारला होता, मोक्ष म्हणजे काय, असा प्रश्न विचारला. मोक्ष म्हणजे मोक्षो हि नहि वासोस्ति न ग्रामांतरमेव वा अज्ञान तिमिरांधस्य नाशः मोक्ष इति स्मृतः. मोक्ष म्हणजे कुठल्या तरी गावाला जाणं, काहीतरी चमत्कार घडणं असं नसून अज्ञान रूपी अंधकार, मी जीव आहे, हा अज्ञान रूपी अंधकार नष्ट होणं आणि मीच परब्रह्म वस्तू आहे याचं ज्ञान होणं, याचं नाव मोक्ष आहे. अज्ञान तिमिरांधस्य नाशः मोक्ष इति स्मृतः. स्मृती ग्रंथात त्याचं वर्णन केलं. ते म्हणतात अज्ञान रूपी तिमिर म्हणजे अंधकार नष्ट होणं आणि ज्ञान होणं. अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजेच परब्रह्म आहे, याचं ज्ञान होणं म्हणजे मोक्ष होणं. मोक्ष म्हणजे काही निराळी वस्तू हातात मिळणं असं नसून मीच, माझंच मीला मीचं स्वरूप कळणं म्हणजे मोक्ष. सोपी व्याख्या. मग यासाठी जो तडफडतो, यासाठी जो तळमळतो, यासाठी ज्याचा जीव व्याकुळ होतो, तो मुमुक्षु श्रोता,
मुमुक्षु श्रोता. आणि तो मुमुक्षु श्रोता शरीराचे कान करून त्या वक्त्याचं ऐकत असतो श्रोते हो. आणि तो जेव्हा ऐकायला बसतो तेव्हा त्या वक्त्यानं मांडलेले जे जे मुद्दे असतात त्या मुद्द्यांमध्ये त्याला त्याच्या आत्मोन्नतीसाठी जे काही प्रश्न पडतात ते प्रश्न तो कागदावरती लिहून ठेवतो किंवा डोक्यात ठेवतो आणि त्या वक्त्याला जाऊन विचारतो, महाराज कालच्या दिवशी तुम्ही 13 कोटी रामनाम जप घेतल्यानंतर उद्धार होईल असं म्हणालात, 13 कोटीच का घ्यायचंय हो? प्रश्न त्याला पडेल ज्याला मुक्तीचा मार्ग पाहिजे, ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्याला प्रश्न पडतील. आणि ज्याला प्रश्न पडतो जो श्रोत्यांपैकी आहे पण त्यापैकी त्याला प्रश्न पडला आत्मोन्नतीसाठी, त्याच्यासाठी भागवतकारांनी या श्लोकात पृच्छकम नावाचं पद घातलंय. याचा अर्थ जे सिद्ध श्रोते त्यांना आणि जे विषयी श्रोते त्यांना तर उद्धाराचा मार्ग दाखवलाय, पण पृच्छकम नावाचं जे पद आहे ते तेवढ्यासाठी विशेष घातलंय. वक्तारम पृच्छकम श्रोतृंस्तत्पाद सलिलय यथा. किती बारकावेत पहा. एक पृच्छकम हे पद का घातलंय याच्यावरती आता आपली चर्चा झाली. आता हेच तुकाराम महाराजांनी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. म्हणून ही जी कथा आहे ही कथा वासुदेवाची कथा ही गंगेप्रमाणे तारते. तुझा पण त्याच्यामुळे उद्धार होईल. आता तू प्रश्न करता या स्वरूपात आहेस, तू मुमुक्षु श्रोता आहेस, तुला तळमळ आहे जन्म मरणाच्या या तडाख्यातनं तुला मोकळं व्हायचं आहे आणि तुला ती इच्छा आहे. आता मी तुला ती दिव्य कथा सांगायला सुरुवात करतो. ते म्हणतात, तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवम वृषाकपिम पुरुषम पुरुष सूक्तेन उपतस्थे समाहितः. एकदा काय झालं, लाखो दैत्य गर्विष्ठ अशा पद्धतीचे ते पृथ्वीला भारभूत झाले आणि ते पृथ्वीला भारभूत झालेले सगळे दैत्य, पापी, गर्विष्ठ लोक, अनाचारी स्वैराचारी, ही अनाचारी स्वैराचारी मंडळी कशा पद्धतीनं वागतात हे सध्या टेलिव्हिजन आपण ओपन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. यांचे खरे चेहरे आणि खरे मुखवटे आपण ज्यांना ज्यांना बघत आलो आजपर्यंत 250 आपण म्हणजे ज्यांनी काढली असतील तिकीटं त्यांच्याबद्दल बोलतोय. 250 300 400 रुपयाची तिकीटं काढून ज्या सेलिब्रिटीजना लोक फॉलो करतात, हिंदी सिनेमांचे आपण पेपरमध्ये बातम्यांमध्ये ऐकतो 200 करोडचा धंदा केला या सिनेमाने, 300 कोटीचा धंदा केला, या भाईंचा हा पिक्चर आला, त्या सलमान खानचा आला, त्या आमिर खानचा आला. खानावळींचे पिक्चर बघण्यात आमची नवीन पिढी एवढी तल्लीन असते की 200 कोटी, ईद आली, आता ईदच्या निमित्ताने अमका पिक्चर निघाला, 200 कोटीचा धंदा झाला. अहो ही मंडळी कुठे कुठे गर्क आहेत. टीव्ही ऑन करा, आपल्या लक्षात येईल. माल मिलेगा क्या, मिलेगा तो कब मिलेगा, तुम मुझे दे दोगे क्या. आणि ह्या चर्चा करणाऱ्यांची आता लखतर आबरूची जेव्हा आता निघायला लागलेत तेव्हा लक्षात येतं की ह्यांच्यासाठी आपली तरुण पिढी 200 रुपये खर्च करीत होती. यांना पाहण्यासाठी, यांची अदाकारी पाहण्यासाठी 200 रुपये तिकीट काढून जात होती. हे ह्यांचे खरे मुखवटे आहेत, हे लक्षात घ्या. या हे स्वैराचारानं वागणं म्हणतात ते हेच आहे. पापाचार म्हणतात, अनाचार म्हणतात तो हाच आहे. हा अनाचार, स्वैराचार, पापी लोकांचं एकत्रितपणे पाप वाढलं, त्याचा पृथ्वी मातेला भार व्हायला लागला. ती पृथ्वी ब्रह्मदेवांच्याकडे पोचली. कशी पोचली? गायीचं रूप घेऊन पोचली. आणि ती गायीचं रूप घेऊन पोचल्यानंतर भगवान ब्रह्मदेव म्हणाले आपण वैकुंठाला जाऊया. ब्रह्मदेवांनी तिला घेतलं. ब्रह्मा तदुपधारयार्थ सह देवैस्तया सह जगाम सन्निनयन स्थिरम क्षीरपयो निधे. ते म्हणाले ब्रह्मदेवांनी त्या पृथ्वी मातेला घेतलं आणि भगवान शंकर आणि अन्य सर्व देवांना बरोबर घेऊन ही पृथ्वी माता कुठे आली? या पृथ्वी मातेला घेऊन ब्रह्मदेव कुठे आले? तर वैकुंठाधिपती नारायणांच्याकडे आले. आता त्यांना प्रवास करायला थोडासा वेळ पाहिजे की नाही, तर आपण त्यांना तो वेळ देऊया. 6:30 पण झालेले आहेत आणि आपल्याला आजच्या अधिक मासातला अनारसा पण सांगायचा आहे, तो पण खाऊ घालायचा आहे. त्यामुळे आज इथेच थांबूया. भागवत कथेच्या अनुषंगाने आपल्याला वक्तारम पृच्छकम श्रोतृंस्तत्पाद सलिलयथा
वक्त्याला वासुदेवाची कथा तारते, श्रोत्यांना तारते, पण प्रश्नकर्त्याला विशेष तारते. म्हणजे मुमुक्षु श्रोत्याला विशेषत्वाने तारते. ज्याच्या चित्तात, याचा अर्थ वक्त्याला सारखे प्रश्न विचारायचे म्हणजे आपण कोणतरी प्रश्न करता आहोत असा अर्थ नाही बरं का. प्रश्नकर्ता म्हणजे खरंच प्रश्न हा जेन्युन असेल, अगदी कळकळीचा प्रश्न असेल की नाही मला हे कळलं, मला हे जाणून घ्यायचंय, तरच प्रश्नकर्त्याला. नाहीतर आमची जेव्हा महिनाभर कीर्तन असतात वेगवेगळ्या ठिकाणी, तेव्हा असा एखादा मुद्दा मांडला की रोज रांगच लागते. अहो हे का प्रश्न विचारता? नाही तुम्हीच काल सांगितलं ना प्रश्नकर्त्याला कथा तारते. प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारायचा आहे म्हणून प्रश्न विचारायचा नसून खरंच आपल्याला तो प्रश्न पडलाय का, आपल्या आत्मोन्नतीसाठी आपण त्याच्यावर चिंतन केलंय का, चिंतन केल्यानंतर आपल्याला तो प्रश्न पडलाय का, याचा विचार साधक भूमिकेतून ज्याचा त्यानं करायचा आहे. म्हणजे वासुदेवाची कथा प्रश्नकर्त्याला तारते, श्रोत्यांना तारते, वक्त्याला तारते. कुणाप्रमाणे? विष्णूंच्या पायातनं निघालेल्या गंगेप्रमाणे. आता तो प्रश्नकर्ता स्वरूपामध्ये परीक्षित राजा तयार झालाय. शुक म्हणतात, तुला मी क्रमाक्रमानं गोष्ट सांगतो. भगवान ब्रह्मदेव शंकरांसह वर्तमान पृथ्वी मातेला गायीचं रूप घेऊन क्षीर समुद्रात झोपलेल्या भगवान महाविष्णूंकडे घेऊन चाललेत. थोडा वेळ त्यांना द्यायला पाहिजे आणि तिथं पोचलं पाहिजे. उद्या आपण ती कथा सविस्तारानं ऐकू. एक क्षणभर गजर करू श्रीकृष्णाच्या परमात्म्याच्या नावाचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. याच्यानंतर आपल्याला आजच्या दिवशीची गोष्ट फक्त सांगतो. आज कालपर्यंत मी आपल्याला सांगितलं की या अधिक मासाला भगवंतांनी पुरुषोत्तम हे नाव दिलं, स्वतःचं नाव प्रदान केलं. आणि आता मुद्दा असा आला की ही जी मेधावी आहे, मेधावती आहे, हे मेधावी ऋषींची कन्या मेधावती, तिचा विवाह होईना. तिच्या आजूबाजूचे जे जे मैत्रिणी होत्या, माफ करा, तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांचे विवाह होत आहेत, त्यांना स्थळं येत आहेत, त्यांचे विवाह होत आहेत, त्यांना मुलं बाळं होत आहेत. आणि हे मेधावी ऋषी हिच्यासाठी अनेक स्थळं आणतायत. परंतु हीच मेधावती, मागच्या जन्मीची मेधावती, हिनं पुरुषोत्तम मासाचा अवमान केला म्हणून तुम्हाला पांडवांनो हे दुःख भोगावं लागतंय. असं कोण म्हणतंय? श्रीकृष्ण परमात्मा वनवासी पांडवांना सांगतायत, द्रौपदीसह पांडवांना सांगतायत. असं कृष्ण पांडवांना सांगतोय. हे श्री नारायण बद्रिकाश्रमामध्ये देवर्षी नारदांना सांगतायत. आणि असं सूत महर्षी शौनकादी ऋषींना नैमिषारण्यात सांगतायत. आणि ही सगळी कथा मी तुम्हाला आता सांगतोय. तर अशी ही सूत्र लक्षात ठेवायचं. तर आता गोपालकृष्ण सांगतायत की ही द्रौपदी मागच्या जन्मी मेधावती असताना या मेधावतीनं अवमान केला. कसा अवमान केला? तर म्हणाले अवमान असा केला की मेधावी ऋषी एक चांगलं स्थळ बघून परत येत होते. चौथ्या अनारशामध्ये मी काल आपल्याला सांगितलं होतं. चांगलं स्थळ पाहिलं, आता थोडंसं मुलीच्या कानावरती घालायचं, तिचा होकार नकार बघायचा आणि पुढे स्थळ हो नाही म्हणायचं. ते परत येत असताना त्यांना अचानक ताप आला. त्यात ते मूर्छितून खाली पडले आणि त्यातच ते गतप्राण झाले. म्हणजे त्यांचा प्राण गेला आणि ते त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर लहानपणी आई विना असलेली ही मुलगी, वडील सांभाळत होते, वडिलांनी हिचा सांभाळ केला. पण आता वडीलही गेले, त्यामुळे आई गेली, वडील गेले, अन्य भावंड नव्हती, ही अनाथ झाली. आणि आता हिच्या वयात आलेली ही मेधावती, भगवान गोपालकृष्ण पांडवांना सांगतायत मागच्या जन्मीची ही मेधावी ऋषींची मुलगी मेधावती ही अतिशय उद्विग्न अशा स्थितीत राहत असताना एक दिवशी अचानक भगवान दत्तात्रेयांचे बंधू दुर्वास मुनी, जे तापट आहेत, ज्यांची सेवा करणं फार खडतर आहे, ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिची सेवा घेतली. तिचा सेवाभाव पाहिला. वयानं अल्लड होती, खूप मोठी नव्हती, खूप लहान नव्हती. आणि तिचा तो भाव पाहिला आणि दुर्वास मुनी सांगतात की तू काळजी करू नको, उद्विग्न राहू नको. तिनं विचारलं, ऋषीवर्य, माझे वडील तर वारले, आई तर लहानपणीच गेली, आता माझा विवाह कोण करून देणार? कोण पुढाकार घेणार? माझा विवाह कोण करणार? माझ्यासाठी विवाहाला कोण तयार होणार? बाबा असं सांगत होते की तुझ्यासाठी एक स्थळ आणलंय, परंतु तेवढ्यामध्येच बाबांचा दुर्दैवी अंत झाला. आता माझी काळजी कोणाला? आता मी असं कुठलं व्रत करू, असं कुठले अनुष्ठान करू की ज्या योगे माझ्यावरती माझ्या व्यावहारिक आयुष्याचा उत्कर्ष होईल? हे शब्द ऐकता क्षणी भगवान दत्तात्रेयांचे बंधू दुर्वास ऋषी त्यांनी पुढाकार घेतला आणि ते म्हणतात, मुली काळजी करू नको,
आता 13वा महिना येतोय. 13वा महिना म्हणजे अधिक मास येतोय. त्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. त्याच्यामध्ये काही स्नान, त्याच्यानंतर दान, व्रत, नियम असे सांगितलेले आहेत. ते जर तू आचरणात आणशील, त्या पुरुषोत्तमाला अनन्यतेने शरण जाशील आणि या पुरुषोत्तम मासामध्ये जर तू मी सांगतो तशी जर तू सेवा करशील, तर भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेनं तुला उत्तम असा पती लाभेल आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेनं तुझं आयुष्य भरभराट होईल, तुझ्या आयुष्यामध्ये उत्क्रांती होईल, तुझं व्यावहारिक आयुष्य समृद्धतेनं भरून निघेल. हे शब्द पुरुषोत्तम मासाच्या कृपेनं होतील असं कळल्यानंतर इथे कधी कधी दैव देतं पण कर्म नेतं म्हणतात ना, तसं झालं. ही मेधावती पटकन म्हणते पुरुषोत्तम मासाच्या, म्हणजे 13वा महिना जो मुळातच अधिकचा आहे, मलमास ज्याला म्हटलं जातं, भगवान गोपालकृष्णांनी पुरुषोत्तमानं त्याचा स्वीकार केला, हे कबूल आहे. पण हा 13वा महिना, याला मुळामध्ये काही ठाव ठिकाणा नाही. आणि भगवान, मला तर असं वाटतं ऋषीवर्य, माणूस कधी कधी आपल्याला एकतर एखाद्याविषयी माहीत नसेल ना एखाद्या गोष्टीचं, तर एखाद्या गोष्टीचं समर्थन करू नका, चालेल, पण एखाद्या गोष्टीचा उपहास तरी करू नये. हे उदाहरण ही मेधावती आपल्याला शिकवते या गोष्टीतनं. ती पटकन, तिची इच्छा नव्हती अपमान करायची, पण तिच्या मुखातून शब्द गेले, ऋषीवर्य तुम्ही या 13व्या महिन्याची या काळामध्ये मी उपासना करावी म्हणून सांगताय, हे खरं आहे, पण मुळातच जो अधिकचा महिना आहे, जो जास्तीचा महिना आहे, ज्याला भगवान पुरुषोत्तमाने आपलं स्वीकार नाव दिलं, मला तर असं वाटतं ऋषीवर्य, भगवान पुरुषोत्तमांनी, श्रीकृष्णांनी आपलं नाव देऊन या स्वतःचा नावाचा कमीपणा आणलेला आहे. हे शब्द ऐकता क्षणी दुर्वासांना थोडा थोडा राग यायला लागला. ते म्हणतात, असं का बोलतेस तू? ती मेधावती म्हणते, महाराज खरं पाहता गणपती, देवी, ब्रह्मदेव, विष्णू, महेश या देवतांची खरी उपासना करायला तुम्ही मला सांगायचं सोडून या पुरुषोत्तम मासामध्ये तू पुरुषोत्तमाचं अनुष्ठान कर, पुरुषोत्तमाला भज, पुरुषोत्तमाला प्रार्थना कर, हे जे काय सांगताय ना, मला अजिबात पटत नाही. म्हणजे एखाद्याचं भलं करायला जावं, मराठीत म्हण आहे ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. म्हणजे एकतर हे दुर्वास ऋषी, त्यांच्या पुढे कोणी टिकत नाही, एकतर तापट डोक्याचे. त्यात त्यांनी त्या पोरीचा अल्लडपणा पाहिला, गप्प बसले बिचारे, कारण त्यांना एवढा राग आला होता. पण ते म्हणाले, आपल्या मित्राची ही कन्या आहे, मेधावी ऋषीची कन्या आहे, आणि हिला आता कोणीच नाही म्हणून आपण कळकळीनं आलो हिला मार्ग सांगण्यासाठी, पण हिला हिचंच पडलंय. मग थोडासा क्रोध अनावर झाल्यानंतर दुर्वास ऋषींना राग आला आणि ते म्हणाले, माझ्या सांगण्याचा तू अवमान केलायस, लक्षात ठेव, या रागाचं फळ तुला, मी राग आत्ता ताब्यात ठेवलाय, पण या अपमानाचं तुला फळ भोगायला लागेल. माझा अवमान नाही, पुरुषोत्तमाला, भगवान पुरुषोत्तमाला, आणि पुरुषोत्तमाने या मासाला आपलं नाव दिलंय, त्या पुरुषोत्तम मासाचा म्हणजे अधिक मासाला तू तुच्छ लेखलस ना, अवमान केलास ना, तुला हे सहन करावं लागेल, याचा त्रास तुला सहन करावा लागेल. तू आत्ता अल्लड आहेस, वयानं लहान आहेस, म्हणून तुला मी माफ करतो, परंतु तुला निश्चितपणानं हे फळ भोगावं लागेल. म्हणून दुर्वास ऋषींकडनं थोडा उद्विग्न स्थितीमध्ये तिची समज दुर्वास ऋषी तिला देतात आणि क्रोधावेशामध्ये तिथून निघतात. आता देवच तुझं कल्याण करो, रक्षण करो म्हणून तिच्याविषयी शुभकामना व्यक्त करून बद्रिकाश्रमामध्ये दुर्वास मुनी गेले, असं पुराणांतरी वर्णन आहे. इकडे काय झालं, ते ज्या क्रोधावेशामध्ये ती वाक्य बोलून गेले, ती वाक्य ऐकल्यानंतर मेधावतीला असं वाटलं, अरे केलं एक आणि झालं भेग. म्हणजे आपण बोलायला गेलो एक, आपला उद्देश एक होता, पण आपण सहजरित्या बोलायला गेलो, पण यामध्ये भगवान श्री पुरुषोत्तमाचा आणि पर्यायाने पुरुषोत्तम मासाची विटंबना आपल्या वाणीकडून घडली. तिला खूप पश्चात्ताप झाला. मग तिनं विचार केला, मनोमन प्रार्थना करूया म्हणून प्रार्थना केली. पण आता आराधना करायचीच असेल तर कोणाची, तर तिने भगवान शंकरांची आराधना सुरुवात केली. श्रोते हो, कारण तिच्या डोक्यात एकच होतं की देवी, गणपती, शंकर, विष्णू हे उपास्य दैवत आहेत, पुरुषोत्तम मासाला काय भजायचं, म्हणून तिने शिवांची आराधना सुरू केली. इतकी खडतर आराधना सुरू केली, शिवाराधना, की त्या शिवाराधनेनं भगवान शिव साक्षात तिच्या पुढे प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झालेल्या शिवांनी तिला विचारलं, पुत्री, मुली, काय पाहिजे तुला? आता तिच्या डोक्यात पती पाहिजे एवढं एक डोक्यात होतं,
ती पटकन बोलायच्या ओघात म्हणून गेली, पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे. 5 वेळा तिच्याकडून मुखातनं गेलं आणि 5ही वेळेला भगवंताच्या मुखातून तथासु तथासु शब्द गेले. भगवान शंकर म्हणतात, अगं नीट माग काहीतरी. ती म्हणाली, आत्ता जे मी मागितलं तेच द्या. नक्की? ते म्हणाले नक्की. तथास्तु म्हणून वर दिला गेला. आणि मग जेव्हा ती स्थिर झाली तेव्हा तिनं विचारलं, तेव्हा भगवान शंकर हसून म्हणतात, तुला मी वर माग म्हणल्यावर 5 वेळा तुझ्या मुखातून पती पाहिजे, पती पाहिजे, पती पाहिजे आलं. आता मी पण तुला तथास्तु 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 5ही वेळेला म्हटलोय. तुला या जन्मात नाही, या जन्मात केलेल्या पुण्याईनं तुला पुढच्या जन्मात 5 पती प्राप्त होतील. पण एक लक्षात ठेव, तू साम्राज्ञी होशील, पण तू उतावीळपणे पती पाहिजे म्हणून जे मागितलंस, तुला 5 पती प्राप्त होतील हे खरं आहे. परंतु तू दुर्वास ऋषींनी तुला पुरुषोत्तम मासाची सेवा करायला सांगितली होती, पुरुषोत्तमाची आराधना करायला सांगितली होती. भगवान महाविष्णू आणि मी निराळे नाही असं असताना तू त्या पुरुषोत्तमाची विटंबना केलीस, पुरुषोत्तम मासाची विटंबना केलीस. त्यामुळे तू साम्राज्ञी पुढच्या जन्मात जरी झालीस तरी तुला दुःख, अपार दुःख तुला भोगायला लागेल. इतकंच नव्हे, तुझ्या पतींना पण भोगायला लागेल. परंतु तुला आयुष्यामध्ये पुन्हा चांगलं स्थान मिळेल. परंतु तो पुरुषोत्तमाची साथ तुला कायम आयुष्यात बरोबर लाभेल. परंतु तू जो विटंबना आणि जो जे उपहास केलास, अपमान केलास पुरुषोत्तम मासाचा, ते तुला निश्चितपणानं भोगायला लागेल. तो जन्म तिचा तसाच गेला. तिनं काय म्हणूया, अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्यानं तिचं शरीर पडलं. ते शरीर तिथे पडलं मेधावती नावाचं. मेधावी ऋषींच्या पोटी जन्माला आलेली ही मेधावती, तिथेच तिनं ते शरीर टाकलं. आणि त्यानंतर चमत्कार घडला. राजा द्रुपद, महाभारतात वर्णन केलंय, त्या द्रुपद राजानं महायज्ञ आरंभ केला. आणि त्या यज्ञामध्ये जी बालिका जन्माला आली, प्रगट झाली असं म्हणूया, ती मेधावती हीच यज्ञकुंडातनं तेजस्वी बालिका म्हणून प्रगट झाली. ती मेधावती तीच याज्ञसेनी पांचाली असं तिचं नाव झालं. ती लहानाची मोठी झाली. तिनं वर केला आणि तिनं सांगितलं, तिचा जो वर होता त्या वरामध्ये अनेक देशीचे योद्धे आले. मग पुढची कथा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि मग त्यानंतर कृष्णचंद्र परमात्मा पांडवांना सांगतायत, मग अर्जुन तिथे गेला. मत्स्याचा अक्षाचा भेद त्यानं केला, मत्स्याक्षाचा भेद केला. द्रौपदीला आपल्याबरोबर घेतलं. द्रुपद कन्या द्रौपदी तिला आपल्यामध्ये बरोबर घेतलं. रथातनं निघाले. कुंती मातेपुढे भिक्षा आणले म्हणून सांगितलं. कुंतीनं 5 जणात वाटून घ्या म्हणून सांगितलं. प्रश्नचिन्ह निर्माण झालं की 5आत कसं वाटून घ्यायचं. त्यावेळेला आमच्या गादीचे मालक देवर्षी नारद तिथं आले. ते म्हणाले, वर्षाचे महिने किती? तर म्हणाले 12. आणि 12 वर्ष म्हणजे वर्षाचे महिने 12 महिने, तुम्ही भावंड 5, 12 पंचे 60, म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर वर्षाचे महिने 12 आणि तुम्ही जर नीट गणित घातलं तर 2 महिने आणि 12 दिवस द्रौपदी एकाची पत्नी राहील. 5 दुणे 10 आणि 12 पंचे 60, म्हणजे 2 महिने शिल्लक राहिले. 2 महिने 12 दिवस द्रौपदी एकाची पत्नी राहील. आणि ते 5 पतीचं सौभाग्य हिला लाभलं. आणि मग मग काय म्हणूया, द्यूत खेळले, त्या ठिकाणी अवमान सहन करायला लागला असेल, वनवास असेल, हे सगळं दुःख केवळ आणि केवळ पुरुषोत्तम या माझ्या मासाचं हिने विटंबना केली म्हणून हिला प्राप्त पडलं. आता येता महिना जो येणारा आहे तो अधिक महिना आहे. त्या अधिक मासामध्ये तुम्ही पुनश्च एकदा अनुष्ठानादी व्रत मी सांगतो ती करा. त्यातून तुमचा तरुणोपाय होईल. अज्ञातवासही नीट पार पडेल. तुम्ही युद्ध सुद्धा जिंकाल कौरवांच्या बरोबर आणि अंती परमलोकाला जाल. म्हणून भगवान गोपालकृष्णांनी आशीर्वाद दिला. यानंतर 5 अनारसे पूर्ण झाले. 5 अनारसे एवढ्यासाठीच म्हटलं, गमतीचा भाग सोडा, रोज काही तुम्ही पण कमेंट करून द्यायचं काही गरज नाही की आजचा अनारसा काय आणि अमकं काय. 5 कथा 5 अध्यायाच्या पूर्ण झाल्या. 6व्या अध्यायामध्ये दृढधन्वा नावाच्या राजाची एक खूप सुंदर अशी गोष्ट आली. त्या दृढधन्वा नावाच्या राजाची गोष्ट मी आपल्याला उद्या सांगतो. आज इथेच थांबूया. गोपालकृष्णांच्या चरणी आजची सेवा अर्पण करू. अधिक मासाला, पुरुषोत्तम मासाला शरण जाऊ. भगवान गोपालकृष्णांच्या दिव्य लीला दशमस्कंदाच्या अनुषंगानं आलेल्या आणि अधिक मासाच्या निमित्तानं भगवान पुरुषोत्तम हे तुमच्या माझ्यावर आणि अखिल सृष्टीवरती कृपावंत होवोत. सर्वत्रांचं जे एकमेव दुःख आहे, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, व्यावहारिक, ते शीघ्रातिशीघ्र नष्ट होवो आणि भगवान पुरुषोत्तम तुम्हा आम्हा सर्वांचं कल्याण करो, अशी प्रार्थना आजच्या दिवशीच्या कथेतून व्यासपीठावरून भगवान श्री अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या चरणारविंदी करतो.
इथेच थांबतो. सर्वत्रांच्या चरणारविंदी पुनश्च पुन्हा पुनश्च पुन्हा 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 वंदन करून थांबतो. झालेली सेवा दत्तचरणी अर्पण. कायेन मनसा वापी यद्यत् कर्म शुभाशुभम करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं. दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. भगवान पुरुषोत्तमाना प्रार्थना. नारायण बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा. पुरुषोत्तमा तव भक्ती देन मितो तुला जगदीश्वरा. देह धरुनी डुंबतो जगदांतरी खंत नाही खेद नाही भुलवितो मी अंतरी. मग चित्त कैसे तव स्वरूपी गुंतले विषयांतरा. पुरुषोत्तमा तव भक्ती देन मितो तुला जगदीश्वरा. नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा. पुरुषोत्तमा तव भक्ती देन मितो तुला जगदीश्वरा. ही वासना जगतातली सुखवी जीवाला सर्वदा. तव शंख चक्रा विनवितो रे पार करी भवसागरा. निज नाम नौकी बसवुनी दे मार्ग सुख कर मुक्तीचा. पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा. पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. स्वानंद कंदा ईश्वरा वससी कणी जगदांतरा. नाकडे तव तत्व पुरुषा मिसळले सर्वांतरा. दृष्टी देवुनी तव स्वरूपी शांतवी करुणा करा. पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा. पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. पुष्प जीवन उधळुनी घे तूच तुझला श्रीहरी. शक्ती भक्ती मुक्ती अवघी विलसते तव अंतरी. भक्ती गंगे बुडवुनी मग तृप्त करी शारंधरा. नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा. स्वरूपी एक होते प्रेम गंगा वाहते. आत्मज्योती ज्योत मिळते एक स्वरूपची राहते. मी पणे हे ना कळे तव खेळ हा योगेश्वरा. पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायणा बदरीपते नमितो तुला जगदीश्वरा. नमितो तुला जगदीश्वरा. बोल बद्री विशाल भगवान की. ही आरती किंवा ही प्रार्थना या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहे. आपण रोज प्रश्न सगळेजण विचारताय की हे आम्हाला पाहिजे. हे आमचे भावना लोणकर त्या पण भावनाताई प्रसारित करताय. 2 दिवस जरा मागे थोडेसे जाण्याचे कष्ट घ्या. फेसबुक पेजवरती आपण तिच्यावरती आपल्याला फोटो मिळेल. ती प्रार्थना आपल्याला त्याच्यावर मिळेल. ओवाळू आरती मदन गोपाळा. ओवाळू आरती मदन गोपाळा. ओवाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा. चरण कमल ज्याचे अति सुकुमार. ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर. ओवाळू आरती मदन गोपाळा. नाभी कमल ज्याचे ब्रह्मयाचे स्थान. हृदयी पदक शोभे श्री वत्सलांचन. मुख कमल पाहता सूर्याची या कोटी. वेधियले मानस हरपली दृष्टी. ओवाळू आरती मदन
ओवाळू आरती मदन गोपाळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा एका जनार्दनी देखियले रूप एका जनार्दनी देखियले रूप देखियले रूप रूप पाहता अवघे झाले तद्रूप रूप पाहता अवघे झाले तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा गोपाल कृष्ण भगवान की जय कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे. एक प्रार्थना श्रीमद भागवताची रोज करायची. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तवन्नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम हरिं परम. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. हळूहळू तब्येतही नीट होते. आता उद्याचा भाग पुन्हा निवांत पाहूया. आता थोड्याच वेळात एक 10 मिनिटात 10-12 मिनिटात आजची संध्याकाळची उपासना सुरू करूया. आता इथेच थांबूया. आपण बहुसंख्येनं रोजच्या व्हिडिओमध्ये सहभागी होतच आहात. ऑडिओमध्ये सुद्धा आपण सगळे सहभागी होऊया. इथेच थांबतो. खूप खूप शुभेच्छा. विश्व प्रार्थना विश्व उपासनेमध्ये सगळेजण सहभागी होऊया. याच्यामध्ये विष्णू सहस्रनाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाचा जप अंतर्भाव केलेला आहे. आपण सगळ्यांनी याच्यातही सहभाग घ्या. खूप खूप धन्यवाद. उद्या 5 वाजता भेटूया. नारायण.